नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या सर्वांचे आवडत्या त्रिशूला एमसीक्यू सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। चला आपण आलेलो आहोत एपिसोड नंबर 16। किती? एपिसोड नंबर 16। ओके, ज्यांनी पण पहिल्यांदा बघत आहे त्यांनी सुरुवात करायचं आहे पहिल्यापासून 16 पर्यंत। ओके, चला ह्या सिरीजमध्ये त्रिशूला एमसीक्यू सिरीजमध्ये आपण कुठल्या एक्झामला टार्गेट करत जाणार आहोत। मेन आहे आपलं नॉर्सेट 10। ओके, थोड्या दिवसात येणार आहे एक्झाम बरं का, 2-3 महिन्यात। DMER, DHS, ESIC, RRB, CHO, HGPJ, जिपमर, DSSSP आणि आपले नर्सिंग मधले सर्व एक्झामला जे नर्सिंग कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत आपण सगळे एक्झामला टार्गेट करत जाणार आहोत। ओके, चला त्रिशूला एमसीक्यू सिरीज एपिसोड नंबर 16 ह्याच्यामध्ये आपण सतत ज्ञान नॉलेज घेत कुठली नर्सिंग ज्ञान घेणार आहोत। ओके, त्याच्यासोबत आपल्याला प्रॅक्टिस करायचंय एमसीक्यू, त्याच्यासोबत आपल्याला भेटणार आहे सक्सेस। ओके, काय आपलं एम आहे नर्सिंग ऑफिसर होण्याची, कुठे? गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये। ओके, चला आपण कुठल्या सब्जेक्टला कव्हर करणार आहे? ऑल नर्सिंग सब्जेक्ट, नर्सिंग फील्ड मधले सगळे सब्जेक्टला आपण कव्हर करत जाणार आहोत। त्रिशूल हे काय? नर्सिंग करिअरला नवीदार, मराठीमध्ये आपण ही पहिल्यांदा सिरीज सुरू केलेला आहोत। ओके, चला ज्यांचं पण ओळखीचे BSc नर्सिंग किंवा JNM स्टुडंट असतील त्यांना ही चॅनल रेफर करा, त्यांना फायदा होणार आहे। ओके, चला सगळ्यांनी पहिल्यांदा काय करायचंय, चॅनलला लाईक करायचंय आणि व्हिडिओमध्ये कमेंट करायचंय तुमचा फीडबॅक बरं का, तुमचा फीडबॅक इम्पॉर्टंट आहे बरं का आपल्यासाठी। ओके, आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी व्हिडिओ येतील तुम्हाला इंटिमेशन किंवा नोटिफिकेशन भेटणार आहे। ओके, बघा MNU कुठे अवेलेबल आहे? व्हॉट्सअप, टेलिग्राम, हे इन्स्टा आणि फेसबुक सगळीकडे अवेलेबल आहोत आपण, तुम्ही फायदा घेऊ शकता नर्सिंग साठी। ओके, चला बघा आजचे मोटिवेशन काय म्हणते, वर्क हार्ड। ओके, वर्क हार्ड इन अ सायलेन्स, म्हणजे शांतीपणाने आपल्याला काय करायचंय? शांतीपणाने हार्डवर्क करायचं आहे, मेहनत करायचं आहे। कशासाठी? लेट सक्सेस मेक नो नॉइज। आपण आवाज नाही करायचा आहे, आपलं जे सक्सेस आहे ते आवाज करायला पाहिजे, म्हणून आपल्याला काय करायचंय? शांततेमध्ये असं एकदम न हे करता, काय म्हणतात त्याला, सगळ्यांनी मी अभ्यास करतो न सांगता आपण स्वतःच सक्सेससाठी शांतपणाने अभ्यास करायचा आहे आणि जे आपलं सक्सेस होणार आहे ज्यानंतर हार्डवर्क केल्यानंतर, ओके, आपलं हे सक्सेस नॉइज करणार आहे, म्हणजे आवाज करणार आहे। ओके, चला मग हे नोटिफिकेशन घेऊन आपण कुठं काय व्हायचं? आपल्याला नर्सिंग ऑफिसर व्हायचंय आणि आपण नर्सिंग ऑफिसर झाल्यानंतर जे आपली शुद्धी सगळीकडे पोहोचतंय हेच आपल्याला काय भेटणार आहे? सक्सेस आपले नॉइज करणार आहे सगळीकडे। ओके, चला मग आपण सुरुवात करूया एपिसोड नंबर 16च्या। बघा आजचे पहिली क्वेश्चन काय म्हणता? ओके, चला सुरुवात करूया। बघा काय म्हणते, द होम केअर नर्स, ओके, नर्स कुठे होम केअर देत आहे बरं का, शुड विजिट द पेशंट फर्स्ट। ओके, होम केअर नर्स आहे, मग समजा 4 पेशंट आहे, त्यांच्याकडनं फोन आलेला आहे होम केअर नर्स साठी, बाबा आमच्याकडे या। पण जे नर्स आहे ज्यांनी पहिल्यांदा कुठे जायला पाहिजे असं विचारते, द होम केअर नर्स शुड विजिट व्हिच पेशंट फर्स्ट कोणत्या पेशंटला विजिट करायला पाहिजे? एक पेशंट आहे 65 वर्षाची बरं का, ओल्ड मॅन, डायग्नोस्ड विथ 1 मंथ अगो, एक महिना झाला डायग्नोस होईल काय? ALS। ओके, हॅव्हिंग डिफिकल्टी विथ फाईन मोटार फंक्शन। ALS मध्ये काय झालेलं आहे त्यांना? फाईन मोटार म्हणजे मोटार फंक्शन आहे हे झालेलं आहे। ओके, फाईन मोटार फंक्शन। ओके, आणि डिफिकल्टी आहे म्हणजे याच्यामध्ये कमतरता दिसली आहे त्यांना। ओके, दुसरा ऑप्शन काय म्हणते बघा, अ 50 year old 50 वर्षाच्या ओल्ड वुमन 1 week आफ्टर लॅप्रोस्कोपी कोलेक्टोमी बरं का, लॅप्रोस्कोपी झालेलं आहे। ओके, आणि कोलोस्टॉमी क्रिएशन, बघा कोलेक्टोमी झालेलं आहे आणि कोलोस्टॉमी क्रिएशन केलेलं आहे। ओके, अ 55 year old पेशंट 3 days आफ्टर हेमोरॉइड साइट बँडेजिंग। बघा हेमोरॉइड झालेलं त्यांचं पेशंटचं, त्यांना काय करायचं? हेमोरॉइड साइट बँडेजिंग। ओके, म्हणजे ड्रेसिंग वगैरे करायचं त्यांना। ओके, चौथा पेशंट आहे अ 70 year old पेशंट 70 वर्षाचा आहे, विथ पल्मोनरी फायब्रोसिस अँड होम ऑक्सिजन, म्हणजे घरी त्यांनी ऑक्सिजन घेत आहे। मग ह्याच्यामधले आपल्याला जी होम केअर नर्स आहे, समजा आपणच होम केअर नर्स आहे सध्याला, मग आपल्याला कुठली पेशंटला फर्स्ट व्हिजिट द्यायचं आहे आणि ट्रीटमेंट द्यायचं आहे। ओके, चला पहिले पेशंट काय होता? 65 year old ALS। ओके, बघा ALS म्हणजे काय? ALS म्हणजे काय? अमिओट्रोपिक डिसीजचं नाव बरं का, अमिओट्रोपिक लॅटरल स्क्लेरोसिस। कसला? लॅटरल स्क्लेरोसिस ही आहे डिसीज। ओके, ऑलरेडी डायग्नोज झालं, म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये? प्रोग्रेसिव्ह न्यूरोमस्कुलर, कसे? न्यूरोमस्कुलर, वॅस्कुलर नाही बरं का, मस्कुलर आहे, मसल्स, न्यूरोमस्कुलर डिसीज। ओके, ही होणार आहे।
ओके, याच्यामध्ये काय होते, फाईन मोटार डिफिकल्टी होणार आहे, फाईन मोटार. ओके, काय होणार आहे, फाईन मोटार डिफिकल्टी होणार आहे पेशंटमध्ये, कुठली ALS मध्ये डिफिकल्टी. ओके, डिफिकल्टी हे काय बघा एक्सपेक्टेड आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे होणारच आहे. मग ऑप्शन पहिला मध्ये काय म्हणत होते त्यांनी, 65 इयर ओल्ड, बघा 65 इयर ओल्ड मॅन आहे, डायग्नोस्ड आहे. एक म्हणतो अगो ALS हॅव्हिंग डिफिकल्टी विथ मोटार फंक्शन. मग हे काय एक्सपेक्टेड फाइंडिंग आहे, काय आहे एक्सपेक्टेड फाइंडिंग आहे. मग आपल्याला जायचं गरज आहे का तिकडे फर्स्ट व्हिजिटला, मग आपण होल्डवर ठेवू शकता. ओके, म्हणजे आपल्या बाकीच्या ऑप्शन मध्ये काय भेटणार आपल्याला माहिती नाही, मग आपण हे ठेवू होल्डवर. ओके, ह्याला तर मला वाटते नॉट इमिडिएट, एवढी इमिडिएट काय गरज नाहीये. ओके, नॉट इमिडिएट म्हणजे ही नॉट लाईफ थ्रेटनिंग, एवढी लाईफ थ्रेटनिंग पण नाहीये, कारण हे काय एक्सपेक्टेड आहे. हा बाबा ही डायग्नोस झालेला आहे, मग ही प्रॉब्लेम तर होणारच आहे म्हणून आपल्याला माहिती आहे. ओके, एवढं आपल्याला लक्षात आलं, मग ह्याला ठेवू आपण होल्ड मध्ये. मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा, ऑप्शन 50 इयर ओल्ड, 50 वर्षाची वुमन आहे, 1 वीक आफ्टर लॅप्रोस्कोपी. काय झालेलं आहे, लॅप्रोस्कोपी झालेलं आहे बरं का, आणि काय केलेलं आहे, कोलेक्टोमी केलेला आहे. रिमोल काय ऍक्टोमी म्हणजे रिमोल, कोलन म्हणजे काय आपली लार्ज इंटेस्टाइन, अँड कोलोस्टोमी क्रिएशन. ओके, ओपनिंग केलेलं आहे, स्टोमी रिपेअर केलेला आहे, क्रिएशन. मग आपल्याला ह्या पेशंटमध्ये काय करायला पाहिजे, काय झालं 1 वीक झालं. ओके, 1 वीक काय म्हणू शकतो, पोस्ट ऑफ. ओके, पोस्ट ऑफ झालेला आहे. ह्या पेशंटला काय रिस्क असू शकतो, रिस्क ऑफ इन्फेक्शन. ओके, काय असू शकतो, रिस्क ऑफ इन्फेक्शन, किंवा आता काय केलेलं त्यांनी जे कोलोस्टोमी ओपन केलेले आहे त्याची इन्फेक्शन व्हायची चान्सेस पण असतो. ओके, उंड त्याची कॉम्प्लिकेशन येऊ शकते, उंड कॉम्प्लिकेशन, किंवा स्टोमा केअर नीड आहे त्यांना. ओके, त्यांनी आपल्याला काय सांगायला पाहिजे पेशंटला, स्टोमा केअर. ओके, ही नीड आहे बाबा, कसं ते क्लीन करायचं, कसे ते कधी डिस्कार्ड करायचं. ओके, जी स्टोमा बॅग असतो ते कसं टिकवायचं, हे सगळे आपल्याला सांगावं लागेल. ओके, हे काय ही पेशंटला नीड आहे एज्युकेशनची. कशाची, एज्युकेशन. कशाबद्दल, कशाबद्दल, कोलोस्टोमी केअर बद्दल. कशाबद्दल, कोलोस्टोमी केअर बद्दल आपल्याला सांगायचं आहे. मग तुम्हाला वाटतंय का हे खूप महत्वाचं आहे म्हणून, नाही, ही पण नॉट इमिडिएट. ओके, नॉट इमिडिएट, एवढी पण इमर्जन्सी नाहीये बरं का, आपण सांगू शकतो इझिली. मग हे पण आपण होल्ड मध्ये ठेवला, मग एवढं पण रिएक्शन म्हणजे इमर्जन्सी नाही दिसला आपल्याला. ओके, तिसरं काय म्हणते, 55 इयर ओल्ड पेशंट विथ 3 days आफ्टर. ओके, 3 days झालेलं आहे, आफ्टर काय झालेलं आहे पेशंटला हेमोरॉइड साईट बँडेजिंग, म्हणजे त्यांनी परत त्यांना बँडेजिंग करायचं असेल. ओके, एक पेशंट आहे हेमोरॉइडॉक्टमी झाला असेल. ओके, त्यांनी क्लिअरली नाही दिलेलं आपल्याला, हे काय आउट पेशंट डिपार्टमेंट आहे. ओके, आउट पेशंट डिपार्टमेंट आहे, त्याला काय की त्याच्यामध्ये ड्रेसिंग मध्ये वगैरे काय माइल्ड डिस्कम्फर्ट असू शकतो. ओके, माइल्ड डिस्कम्फर्ट किंवा काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतो. पण हे पण एवढी इम्पॉर्टंट म्हणजे एवढी इमिडिएट काय जायची विजिट द्यायची गरज नाहीये, काय म्हणू शकतो आपण, नॉट इमिडिएट. ओके, मग झालं हे पण एवढे पण रिस्क नाहीये. मग आता शेवटचं पेशंट काय बघा, 70 इयर ओल्ड. ओके, पेशंट विथ अ पल्मोनरी फायब्रोसिस आणि ऑक्सिजन घेत आहे घरी. ओके, मग ही पेशंट आहे आपल्यासाठी महत्वाचे. कसे बघा, पल्मोनरी आहे, पल्मोनरी फायब्रोसिस. कसं आहे, पल्मोनरी फायब्रोसिस आहे. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, ह्याच्यामध्ये असणार आहे प्रोग्रेसिव्ह, काय प्रोग्रेसिव्ह लंग स्केरिंग. ओके, काय असणार आहे, प्रोग्रेसिव्ह लंग स्केरिंग ह्या पेशंटमध्ये असणार आहे. मग कशाची रिस्क असणार आहे, हाय रिस्क ऑफ, रिस्क पण नाही, कसं आहे हाय रिस्क ऑफ हायपोक्सिया, काय हायपोक्सिया आणि हायपोक्झेमिया पण. ओके, हेमिया म्हणजे ब्लड मध्ये जो O2 आपलं कमी झालेलं आहे. ओके, आणि त्याच्यासोबत रेस्पिरेटरी डिस्ट्रेस असू शकतो. ओके, आणि त्याच्यासोबत काय म्हणू शकतो आपण, O2 इक्विपमेंट इश्यू पण असू शकतो. कारण त्यांनी काय म्हटलंय बघा, घरी त्यांनी ऑक्सिजन घेत आहे, त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतोय. O2 इक्विपमेंट, जे पण इक्विपमेंट आहे ते आपण कनेक्ट केलेलं आहे, इक्विपमेंट काही प्रॉब्लेम किंवा इश्यू असू शकतो. मग आपण कुठल्या पेशंटला फर्स्ट व्हिजिट द्यायला पाहिजे, सगळ्यांना लक्षात यायला पाहिजे. आपलं एक प्रायोरिटी आहे. ओके, कसं आहे प्रायोरिटी, कसलं आहे प्रायोरिटी, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जे पण पेशंट येऊ द्या कसला पण, आपल्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायचं एअरवेला, लक्षात ठेवा. ओके, सगळ्यांना माहिती आहे ABCD. ओके, ABC पहिला आहे एअरवे, त्याचं नंतर कुठला पण नाही भेटलं तर ब्रीथिंग. ओके, त्याचं नंतर ब्रीथिंग, आणि त्याच्या नंतर असणार आहे सर्क्युलेशन. मग आपल्याला ऑप्शन मध्ये भेटलेलं आहे एअरवेची. ओके, मग ही पण नाही भेटलं तर आपल्याला कुठली करावं लागते, ही ना, एक मिनिट, हे पण नसेल तर आपल्याला बघायचं आहे पहिल्यांदा सेफ्टी नाही भेटलं तर, क्रोनिक इलनेस असेल तर त्याला आपल्याला प्रायोरिटी द्यायचं आहे, क्रोनिक इलनेस. ओके, हे पण नाही भेटलं तर लास्टला आपल्याला काय द्यायचं आहे, एज्युकेशन ही एकदम शेवटला असतो.
मग आपण एज्युकेशन देणार आहे का? बघा, मग आपल्याला एअरवे, ब्रीथिंग, सर्क्युलेशन, त्याच्यानंतर सेफ्टी, क्रोनिक इलनेस आणि एज्युकेशन एवढी बघायचं आहे. मग आपल्याला डायरेक्ट भेटलेलं आहे इथे O2 ची एअरवे इक्विपमेंटची प्रॉब्लेम असू शकतो. मग आपण डायरेक्टली कुठल्या पेशंटला व्हिजिट देणार आहे? 70 वर्षाच्या पेशंटला पल्मोनरी फायब्रोसिस झालेला आहे, हे पेशंटला आपण व्हिजिट देणार आहे. मग आपले उत्तर जाणार आहे 4. ओके, सगळ्यांना लक्षात आलं असेल. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे, कुठे गेला आपलं प्रायोरिटी. ओके, ही इम्पॉर्टंट आहे बरं का, ही इम्पॉर्टंट आहे. एवढं लिहून घेतलं तरी बरं होईल तुम्हाला. म्हणजे पुढच्या कुठल्या पण एक्झामला प्रायोरिटी बेस विचारलं तर हेच आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, तुमचं उत्तर चुकणार नाहीये. ओके, चला मग आता दुसरी क्वेश्चनला जाऊया. चला, दुसरी क्वेश्चन काय म्हणते बघा. ऑल आर ट्रू. ओके, सगळं दिलेलं बरोबर आहे. ओके, कशाबद्दल? एच पायलोरी इन्फेक्शन बद्दल. पण एक्सेप्ट म्हटलेलं आहे, मग ह्याच्यामध्ये एक चुकलेलं आहे. ओके, आपल्याला बघायचं आहे. ओके, आपण थोडक्यात बघूया. एच पायलोरी इन्फेक्शन. ओके, एच पायलोरी इन्फेक्शन. एच म्हणजे काय? ह्याची लॉंग फॉर्म पण विचारू शकते बरं का. एच पायलोरी इन्फेक्शन म्हणजे हेलिको काय? हेलिकोबॅक्टेरिया. ओके, हेलिकोबॅक्टर पायलोरी, हेलिकोबॅक्टर पायलोरी. ओके, हे आहे त्याचं नाव. हे कसं असणार आहे? हे असणार आहे ग्राम पॉझिटिव्ह का? नाही, हे असणार आहे ग्राम निगेटिव्ह. लक्षात ठेवा, निगेटिव्ह. आणि हे कसं शेप असणार आहे? ह्याचा स्पायरल शेप्ड असणार आहे. ओके, रॉड शेप्ड कुठलं होतं? प्रिव्हियस क्लासमध्ये आपण बघितलं टीबीचा बरं का. आणि हे पण असंच लक्षात आपण असंच रिमेंबर करत जायचं बरं का. हे काय? मायक्रो कसे असणार आहे? मायक्रो एरोबिक. कुठली? एरोफाइलिक बॅक्टेरियम. कसे? मायक्रो एरोफिलिक बॅक्टेरियम असणार आहे. ओके, बघा ही कसं होते, काम कसं करते. ही असणार आहे काय क्रिएशन करतो हे एच पायलोरी बरं का. एच पायलोरी बॅक्टेरिया म्हणजे ही बॅक्टेरिया आहे जे काय करणार आहे? प्रोड्यूस करणार आहे? युरिएज एन्झाईम. हे करणार आहे युरिएज एन्झाईम सिक्रेशन किंवा प्रोड्यूस. हे काय करणार? युरिएज करणार कन्वर्ट. कशाला कन्वर्ट करते? ओके, कन्वर्ट युरिया टू काय? अमोनिया. युरिया मधनं अमोनियामध्ये कन्वर्ट करायला ही मदत करते. कुठली? युरियाज. आता काय झाला? अमोनिया झाला. ओके, जी अमोनिया आहे ते काय काम करतो? ही न्यूट्रलाइज करतो. कशाला? बघा, न्यूट्रलाइज गॅस्ट्रिक ऍसिड. बघा कुठे? गॅस्ट्रिक ऍसिड मध्ये ही न्यूट्रलाइज केलं. मग आपली ऍसिड जे HCl आहे जे इफेक्टिव्ह असणार आहे का ह्या बॅक्टेरियासाठी? नाही. मग काय होत आहे? जी सर्वाइव्ह होणार आहे, सर्वाइव्ह इन स्टमक. ओके, म्हणून पोट दुखतंय. लक्षात आलं? हे झालं एच पायलोरीचे काम. ओके, काय करणार? ही एच पायलोरी बॅक्टेरिया युरियाज एन्झाईम काय करणार? प्रोड्यूस करणार. त्याच्यानंतर जी युरियाज आहे ते काय करणार? युरिया मधनं जे युरिया आहे त्याला अमोनियामध्ये कन्वर्ट करते बरं का. जी अमोनिया आहे ते काय करतं काम? ही आपली गॅस्ट्रिक ऍसिड आहे HCl स्टमक मध्ये ज्याला न्यूट्रलाइज करताय. ओके, HCl खूप महत्वाचं बरं का. जे आपली कुठली पण बॅक्टेरिया जो व्हायरस असतो स्टमक मध्ये गेलं तर काय ते मरतात. ओके, सकाळी म्हणतात ना उठले की पाणी प्यायला पाहिजे. जे आपलं ओरल किंवा कुठली पण म्युकस मध्ये असो जे सगळं स्टमक मध्ये गेलं तर ते सगळे राख होऊन जाते. म्हणून फायदेशीर ठरणार आहे. पण इथे काय गॅस्ट्रिक ऍसिड मध्ये न्यूट्रलाइज केलेलं आहे. मग इथे मरणार आहे का ते बॅक्टेरिया? नाही. मग हे सर्वाइव्ह होणार आहे. ओके, आपण एवढं बघितलं. मग कॉज काय असणार आहे? ओके, कॉजेस. ओके, ह्याची कॉजेस येण्याची क्रोनिक गॅस्ट्रायटिस असलं तर मग जी गॅस्ट्रिसिट आहे आपलं गॅस्ट्रिक स्टमक ही सगळे इन्फेक्शन होणार आणि HCl इम्बॅलन्स राहणार आणि न्यूट्रलाइज होतं. ज्यावेळी हे इझिली जगू शकतो. ओके, हे पण लक्षात असायला पाहिजे. दुसरं आहे पेप्टिक अल्सर डिसीज. पेप्टिक अल्सर डिसीज मध्ये पण ही होण्याची म्हणजे ही इझिली डेव्हलपमेंट होते एच पायलोरीचा. ओके, आपण एवढं बघितलं. आणि ही असोसिएटेड विथ आहे बरं का. ही पण लक्षात ठेवा, असोसिएटेड विथ कसली? गॅस्ट्रिक कुठला? माल्ट लिम्फोमा. कुठली? माल्ट लिम्फोमा. आपण शॉर्टली काय म्हणतो ह्याला? माल्टोमा. काय म्हणतो? माल्टोमा पण म्हणतो बरं का. हे पण लक्षात ठेवा. हे काय करतो? इन्क्रीज द रिस्क ऑफ गॅस्ट्रिक एडिनोकार्सिनोमा. काय? इन्क्रीज द रिस्क ऑफ गॅस्ट्रिक एडिनोकार्सिनोमा. एवढं विचारत नाहीये पण लक्षात ठेवा. काय? गॅस्ट्रिक एडिनोकार्सिनोमा. ओके, बघा ही कसं पसरते हे पण लक्षात असायला पाहिजे आपल्याला. ओके, कुठली? एच पायलोरी. मेकॅनिझम ऑफ मेकॅनिझम ऍक्शन झालं. ओके, ओके, ऍक्शन नाही आहे. आपण कशा पसरते हे करायचं आपल्याला. एक मिनिट, या मोठी लिहायचं आहे आपल्याला.
मोड ऑफ ट्रान्समिशन बरं का, आपण वेगळंच लिहिलं होतं. ओके, चला हे कसं पसरणार आहे, ही पसरणार आहे ओरल टू ओरल बरं का, लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे फिको, फिको टू ओरल असे पसरणार आहे. ओके, हे काय आपण रूट म्हणू शकतो बरं का, रूट आणि मेकॅनिझम ऑफ ही मोड ऑफ ट्रान्समिशन. ओके, एवढं आपण बघितलं. आणि ह्याला डायग्नोसिस कसं करायचं बाबा, कसं ओळखणार, एच पायलोरीच आहे म्हणून. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे, नॉन इन्व्हेजिव्ह. नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे आपण आत काही प्रिकिंग काही करणार नाही, बॉडीमध्ये जाणार नाहीये. मग काय करू शकतो आपण, युरिया. ओके, युरिया ब्रीथ टेस्ट. ओके, युरिया ब्रीथ टेस्ट लक्षात आले का, जे युरिया होता जो अमोनियामध्ये झालेला आहे, मग आपल्याला इझी कळणार आहे युरिया ब्रीथ टेस्ट. ओके, युरिया आपल्याला भेटणार आहे. ओके, ते झालं. त्याच्यानंतर स्टूल अँटीजन टेस्ट. स्टूल अँटीजन टेस्ट ही आहे दुसरी. मग तिसरं काय आपण सिरोलॉजीमध्ये पण करू शकतो बरं का, हे झालं. आणि हे झालं नॉन इन्व्हेजिव्ह. आपण इन्व्हेजिव्ह मध्ये करायचं असेल तर काय, म्हणजे आपल्याला आत जाऊन बघायचं आहे. ओके, मग आत जायचं तर आपल्याला स्टमक मध्ये जायचं तर काय करावं लागेल, आपल्याला एंडोस्कोपी करावं लागेल. एंडोस्कोपी केल्यानंतर हा बाबा तू डेव्हलपमेंट होत आहे का नाही बघायला काय करतो आपण, बायोप्सी घेतो, तिथला बघतो, चेकिंग करतो. काय कशासाठी पाठवायचं आपल्याला बायोप्सी, हिस्टोलॉजी किंवा काय म्हणू शकतो रॅपिड युरिया टेस्ट पण करू शकतो बरं का. एंडोस्कोपी म्हणजे आपण आत गेलं म्हणून हे झालं इन्व्हेजिव्ह. ओके, आपल्याला लक्षात एवढं आलंय. ओके, मग हिचं ट्रीटमेंट पण विचारलेलं आहे त्या एक्झाम मध्ये बरं का. काय विचारलेलं आहे, ट्रीटमेंट कशाची, ही एच पायलोरी. ओके, एच पायलोरीचं विचारलेलं बरं का. आपल्याला लक्षात यायला पाहिजे ट्रिपल, काय ट्रिपल थेरपी म्हटल्यावर आपल्याला एच पायलोरी लक्षात यायला पाहिजे. ह्याला आहे ही मेन काय म्हणतो ड्रग ऑफ चॉईस. ओके, ह्यालाच मारू शकते ह्यांनी, म्हणजे ट्रिपल थेरपीच मारू शकते त्याला. ओके, याच्यामध्ये ट्रिपल म्हणजे सगळ्यांना माहिती आहे 3. मग 3 तिकडे काम बिकडे का नाही, इथं चांगल्या पद्धतीने काम करणार आहे यांनी. ओके, कुठले पीपीआय म्हणजे काय, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स. ओके, प्रोटॉन पंप इनहिबिटर्स. ओके, ही चांगल्या पद्धतीने 3 तिकडे काम न बिघाडे करणार आहे. ओके, एक झालं. आणि क्लेरिथ्रोमायसिन, कुठली क्लेरिथ्रोमायसिन. ओके, क्लेरिथ्रोमायसिन. मग अजून एक कुठला, मग अजून एक आहे अमोक्झिसिलिन. काय, अमोक्झिसिलिन नसेल तर ह्याच्यामध्ये आपण मेट्रोनिडाझोल पण यूज करतो. मेट्रोनिडाझोल समजा हे किती दिवस द्यायचं असतंय, आपल्याला द्यायचंय 10 ते 14 दिवसापर्यंत. ओके, 10 ते 14 पर्यंत. समजा आता मी म्हटलो 3 तिकडे काम बिघडे, पण ह्याने काम बिघडलं तर आपल्याला काय दुसरा ऑप्शन, हे काय झाला ट्रिपल. मग अजून एक वाढवावं लागेल आपल्याला. अजून काय ह्याच्या नंतर काय म्हणू शकतो आपण, क्वाड्रिपल थेरपी. मग 4 हे द्यायचंय, पण कधी देणार हे पण माहिती पाहिजे ना आपल्याला. ज्यावेळी द्यायचंय फॉर रेजिस्टंट. ओके, रेजिस्टंट झाला तर काय, ही ट्रिपल थेरपी रेजिस्टंट झाला तर आपल्याला ही एक एक्स्ट्रा चालू करायचं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण 2 म्हणजे एक एक्स्ट्रा करणार आहे. एक असणार आहे पीपीआय म्हणजे प्रोटॉन पंप इनहिबिटर्स, त्याच्या सोबत असणार आहे बायस्मुथ. बघा काय, बायस्मुथ सबसॅलिसायक्लेट. ओके, सबसॅलिसायलेट हे आहे बघा. ही अँटी मायक्रोबियल बघा, अँटी मायक्रोबियल. ओके, हे पण लक्षात राहू द्या. हे झालं 2. आणि तिसरा असणार आहे ह्याच्या सोबत टेट्रासायक्लिन. ओके, टेट्रासायक्लिन. त्याच्या सोबत असणार आहे 4था मेट्रोनिडाझोल. कुठला, मेट्रोनिडाझोल. हे आहे 4 ड्रग म्हणजे क्वाड्रिपल थेरपी. ओके, सगळी ही एच पायलोरी मधला आहे बरं का, एच पायलोरी मधला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, मला वाटते एवढी बस आपल्याला. चला मग ऑप्शन काय विचारलं होतं त्यांनी, क्वेश्चन काय होतं, ऑल आर ट्रू रिगार्डिंग द एच पायलोरी इन्फेक्शन एक्सेप्ट. काय म्हणते, इज अ ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया होता का, मी डबल वेळा सांगितलं तुम्हाला काय, हे ग्राम नेगेटिव्ह आहे. मग आपलं उत्तर हे चुकलेलं आहे, म्हणजे हे फॉल्स आहे बरं का. त्यांनी ट्रू, अजून कुठला आहे का बघायचं आपल्याला. इज इरिकेटेड बाय ट्रिपल थेरपी, बरोबर आहे. आपण डिस्कशन केलेलं आहे. कुठलं होता, पीपीआय होता, क्लॅरिथ्रोमायसिन होता, त्याच्यासोबत अमोक्झिसिलिन किंवा मेट्रोनिडाझोल होता, आपण डिस्कस केलेलं आहे. मग ही बरोबर आहे. ओके, प्रोड्यूस युरियाज एन्झाइम, बरोबर आहे का, प्रोड्यूस युरियाज एन्झाइम प्रोड्यूस करतो का, आपण स्टार्टिंगलाच बघितलं कुठे, प्रोड्यूस युरियाज एन्झाइम. मग ही पण ट्रू आहे. मग कॉज माल्टोमा ट्यूमर, बरोबर आहे, हे कॉज मध्ये असोसिएटेड होता, आपण जस्ट डिस्कस केलेलं आहे. मग ही आहे ग्राम नेगेटिव्ह. कसा आहे, ग्राम नेगेटिव्ह आहे. मग आपली उत्तर ही आहे, कारण ह्यांनी
एक्सेप्ट विचारलं होतं आपल्याला, मग आपले उत्तर पहिला बरोबर असणार आहे. ओके, सगळ्यांना लक्षात आला असेल. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. चला चला चला, हा बघा, हे काय हेलिकोबॅक्टेरिया, काय हेलिकोबॅक्टर पायलोरी, काय हेलिकोबॅक्टर पायलोरी, हे काय त्याची इमेज आहे, असं असते बघा, हा स्पायरल शेप मध्ये. कसं आहे बघा, हे डबल मेम्ब्रेन, सर्क्युलर क्रोमोझोम्स, युरियाज बघा, युरियाज, आणि हे फ्लॅगेला आहे खालचं. कधी विचारलं तर तुम्हाला फायदा होऊ द्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चनला. चला, आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. ओके, आपण थोडं ओटी सोडून इकडे ट्यूबकडे आलेलो आहोत. ओके, ही इम्पॉर्टंट आहेत. आपण एक सगळी इन्स्ट्रुमेंट कव्हर करणार आहे. इन्स्ट्रुमेंट म्हणजे इमेज बेस्ड क्वेश्चन मॅक्झिमम प्रत्येक सिरीज मध्ये एक आपलं इमेज बेस्ड असणारच आहे. ओके, आपण कंटिन्युअली हे सगळं कव्हर करत जाणार आहोत. ओके, चला, ठीक आहे. आयडेंटिफाय द फॉलोइंग इन्स्ट्रुमेंट. काय दिसतं तुम्हाला? असं एक पाईप दिसते. ओके, कसं आहे, असं पाईप आहे. ओके, इथं काहीतरी दिलेलं आहे, इथं बलून आहे. ओके, फुगलेलं आहे बरं का, हे काय बलून आहे. मग इथे पुढे दिसते, इथे एक होल दिलेलं आहे बघा. अजून ब्ल्यू कलर दिसते, हे काय ब्ल्यू कलर दिसलं, रेडिओ ओपेक आहे. इथे एक कनेक्टर दिलेलं आहे राऊंड वाला, जॉईंट करायचं आहे. बघा, ह्याचं नाव काय आहे सगळ्यांना माहिती आहे. काय हे असणार आहे सगळ्यांचा फेवरेट. फेवरेट आहे का सगळ्यांचा? चला, हे आहे ईटी ट्यूब. काय आहे? ईटी ट्यूब. काय म्हणू शकतो आपण? ईटी ट्यूब. ईटी म्हणजे एंडोट्रेकियल ट्यूब. एंडोट्रेकियल ट्यूब. ओके, खूप इम्पॉर्टंट आहे बरं का, इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा विचारलेला आहे. ओके, चला आपण थोडक्यात बघूया. बघा, आपण कशाबद्दल बघायचं आपल्याला? ईटी ट्यूब. ओके, ईटी म्हणजे काय? एंडोट्रेकियल ट्यूब आहे. ओके, कसं असणार? फ्लेक्झिबल असणार. ओके, असं तिकडे हे करू शकतो आपण मोडकं. ठीक आहे, फ्लेक्झिबल असणार, प्लास्टिक ट्यूब असणार. ओके, फ्लेक्झिबल प्लास्टिक ट्यूब आहे. ओके, आपण कशासाठी यूज करतो? त्याला आपण इन्सर्ट करतो, इन्सर्ट इनटू द ट्रेकिया, म्हणून एंडोट्रेकियल म्हणतो. इनटू द ट्रेकिया कशाने? वाया माउथ. ओके, वाया माउथ किंवा नोजने आपण ह्याला इन्सर्ट करतो. पण माउथ मध्ये आपण माउथ वरनं टाकलं तर ह्याला आपण काय म्हणतो? ओरोट्रेकियल. बरं का, ओरोट्रेकियल म्हणतो. जर आपण नोजने टाकलं तर ह्याला काय म्हणतो? मग नोजोट्रेकियल. बरोबर आहे ना? ओरोट्रेकियल हे नोजोट्रेकियल. पण ही लक्षात ठेवा, जे माउथ आहे हे आपण मोस्ट कॉमनली हेच माउथ मधनच इन्सर्ट करतो, हे पण लक्षात असू द्या. ओके, हे झालं आपलं. हे कशासाठी टाकतो आपण? टू मेंटेन. काय मेंटेन करायचं आपल्याला? टू मेंटेन एन ओपन एअरवे. काय? ओपन एअरवे आपल्याला मेंटेन करायचं आहे पेशंटची, बरं का. आणि आपल्याला अजून काय करू शकतो आपण? प्रोव्हाइड व्हेंटिलेशन म्हणा. आपण व्हेंटिलेटर वरती ठेवलं तर ही गरज आहे, इम्पॉर्टंट आहे. आणि प्रिव्हेंट एस्पिरेशन, जे एस्पिरेशन नाही व्हायला पाहिजे ट्रेकियामधनं. ओके, ही सेपरेट लाईन होते. ओके, एस्पिरेशन एवढं आपल्या लक्षात पाहिजे. ओके, मग आपण ईटी ट्यूब इंट्युबेशन. ओके, एंडोट्रेकियल इंट्युबेशन आपल्याला करायचं आहे, पण त्याच्यामध्ये ही यूजची आपल्याला पर्पज माहिती असायला पाहिजे, बरं का. आपण कशासाठी करतो? बघा, नर्सिंग फील्डमध्ये हे एकदम बेस्ट आहे. आपण सगळ्या गोष्टी, आता समजा आपण बेड मेकिंग करतोय, हे पण लक्षात असायला पाहिजे, त्याचे पर्पज, त्याची आपण करतो कशासाठी हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे, कुठल्या आपण प्रोसिजर असो. ओके, चला, हे काय कशासाठी आपण यूज करतो? हे आहे ओपन पेशंट एअरवेसाठी. ओके, ओपन पेशंट एअरवे, आपल्याला पेशंटची एअरवे जे ओपन ठेवायचा आहे. ओके, जे मेनली आपण अनकॉन्शियस पेशंटमध्ये ठेवतो. ओके, अनकॉन्शियस पेशंटमध्ये. ओके, हे झालं. आणि त्याच्यानंतर ओटो ॲडमिनिस्ट्रेशन करताना पण ही आपण करणार आहे, ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, ओटो ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, अजून काय म्हणू शकतो? एअरवे सक्शनिंग करताना. आणि मेकॅनिकल व्हेंटिलेशन वरती ठेवताना पेशंटला. ओके, आणि अजून काय म्हणू शकतो आपण? टू ॲडमिनिस्ट्रेशन करणार आपण जीए मध्ये. ओके, जनरल अनेस्थेशियामध्ये वगैरे आपण पेशंटला घेत असेल तर जे काय म्हणू शकतो? अनेस्थेटिक एजंट बरं का. कुठली असते? आयसोफ्लोरिन म्हणा, सिवोफ्लोरिन मॅक्झिमम ही यूज करताय. त्याच्यासोबत अजून आहेत कुठली? डेस्फ्लोरिन. ओके, डेस्फ्लोरिन. अजून कुठले? अजून हेलोथेन. ओके, अजून कुठला राहिला? एनफ्लोरिन.
ओके, हे सगळं जीए मध्ये जनरल अनेस्थेशियामध्ये पेशंटला देतात बरं का, ही सगळं लक्षात असायला पाहिजे. ओके, अजून एक राहिलं बघा मेडिसिन. ओके, मेडिसिन मध्ये पण टू ॲडमिनिस्टर द ड्रग. कुठली ड्रग? ब्रोंकोडायलेटर म्हणा, ब्रोंकोडायलेटर. ओके, ब्रोंकोडायलेटर देताना, एपिनेफ्राइन देताना ही आपण यूज करणार आहे एपिनेफ्राइन. ओके, त्याच्यासोबत अजून काय? नेलॉक्झॉन. ओके, नेलॉक्झॉन आणि सर्पेक्ट. ही विचारलेलं बघा सर्पेक्टंट. सर्पेक्टंट आपण डायरेक्ट ट्रेकियामध्ये देतो. नॉर्शेटमध्ये विचारलेलं क्वेश्चन आहे नॉर्शेट मधला बरं का. ओके, नॉर्शेट मधलं क्वेश्चन आहे. सर्पेक्टंट पण आपण डायरेक्ट इजी ट्यूब मधनं टाकू शकतो. ओके, हे झालं. याच्यामध्ये टाईप. ओके, टाईप किती प्रकारचा आहे इजी ट्यूब मध्ये? ओके, ह्याच्यामध्ये 2 प्रकारचा टाईप येते. एक आहे सिंगल लुमेन. ओके, सिंगल लुमेन मध्ये एक पाईप असतो एंडला, आणि डबल लुमेन शेवटला 2 एंड. ओके, डबल लुमेन. हे काय? डबल लुमेन बरं का, ही लुमेन बरं का आपण. ओके, ही डबल लुमेन. आणि अजून एक आहे कपड आणि नॉन कपड. काय? कपड आणि काय म्हणू शकतो? नॉन कपड. ओके, ही पण लक्षात असू द्या. जे कपड आहे ओके, हे आपण अडल्टमध्ये यूज करतो, आणि जे नॉन कपड आहे हे चिल्ड्रनमध्ये यूज करतात आपण. ओके, चिल्ड्रन म्हणा किंवा न्यूनेटमध्ये किंवा न्यूनेट किंवा न्यूबॉर्नमध्ये आपण नॉन कपडे यूज करतो. पण ही कशासाठी कपडे? हे काय करतो? हॅज इन्फ्लेंट. बघा, ही काय करणार आहे? इन्फ्लेबल असणार आहे. जे बलून दिसले तुम्हाला इन्फ्लेबल कप. ओके, कुठे? ॲट अ डिस्टल एंड बरं का, डिस्टल एंड. डिस्टल एंड कशासाठी? टू प्रिव्हेंट. काय प्रिव्हेंट करणार? प्रिव्हेंट लिकेज. कशाचे लिकेज? लिकेज अँड एस्पिरेशन पेशंटचे. ओके, ही करण्यासाठी ही थांबवणं म्हणजे प्रिव्हेंट करणार आहे लिकेज. आणि जे गॅस आपण जे देतोय पेशंटला किंवा ड्रग, त्याला काय? लिकेज थांबवतो, आणि जे एस्पिरेशन होते पेशंटला हे पण थांबवतोय. ओके, चला आपण एवढे बघितलं. ही काय? टाइप्स. ओके, आता साईज बघूया. ईटीचं साईज. ओके, सगळे इम्पॉर्टंट आहे बरं का. आपण साईज बघायचं. हे MM मध्ये असते बरं का, हे पण लक्षात ठेवा. मिलीमीटर मध्ये. ओके, न्यूबॉर्न मध्ये किती साईज असतो? 2.5 to 4 mm. 2.5 to 4 mm बरं का. आणि इन्फंट मध्ये असणार 4 to 4.5 mm. ओके, हे झालं. आणि चिल्ड्रन मध्ये, ओके, चिल्ड्रन जर लेस दॅन 10 इयर असेल तर ओके, त्याच्यामध्ये असणार 5 to 7 mm. ओके, समजा ते मोर दॅन 10 इयर असेल तर मग त्याच्यामध्ये असणार 7 to 8 mm. ओके, पण अडल्टमध्ये किती असणार? 8 to 9.5 mm बरं का. आणि मेल आणि फिमेलमध्ये वेगळे आहे. ओके, मेल फिमेलमध्ये परत डिफरन्शिएशन होते बरं का. त्याच्यामध्ये 7 to 9 mm, पण मोस्ट कॉमनली यूज करणार कुठली? 8 mm. ओके, सॉरी, बरोबर आहे 8 mm. आणि ह्याच्यामध्ये किती? 6 to 8 mm. मग ह्याच्यामध्ये मोस्ट कॉमन कुठला? मोस्ट कॉमन असणार आहे 7 mm. ओके, हे पण लक्षात ठेवा. ओके, हे दोन्ही ओके इम्पॉर्टंट आहे. मोस्ट कॉमनली आपण कुठलंही यूज करतो. ओके, चला आता नेक्स्ट अजून काय राहिलं हे बघा. हे देताना पण आपल्याला एक फॉर्म्युला यूज करतो आपण. नॉर्शेटमध्ये विचारलेला फॉर्म्युला आहे बरं का. फॉर्म्युला ओके, नॉर्शेटमध्ये विचारलेला आहे. ओके, नॉर्शेटमध्ये विचारलेला आहेत. ओके, फॉर कशासाठी? फॉर ET ट्यूब साईज. ओके, ET ट्यूब साईज सगळ्यांना ही तोंडपाठ असायला पाहिजे. 1 इयर पेक्षा जास्त असलं तर ही फायदा होणार आहे. कसा? एज डिवाइडेड बाय 4 + 4. एक्झाम्पल समजा बच्चूचे एज आहे 12 वर्ष. ओके, 12/4 + 4 म्हणजे 1 2 3 3 4 7 मग 7 mm. ओके, असं आहे. ओके, हे एक्झाम्पल झालं. असे देऊ शकतात. फक्त एवढी लक्षात ठेवा, एज बाय 4 + 4. ओके, ही नॉन कपडसाठी बरं का, नॉन कपडसाठी आहे. ओके, मग कपडसाठी सर कपडसाठी पण असू शकते ना. एज आहे 4 + 3.5 हे झालं ह्याच्यासाठी. पण लेंथ किती इन्सर्शन करू शकतो? ओके, इथे लिहू आपण लेंथ. ओके, लेंथ जे आहे इन्सर्शन करू शकतो. माउथने जर गेलं तर आपण एज 2 + 12. नोजने गेलं तर ओके, एज 2 + 15 हे आहे लेंथ. ओके बरं का, ही पण लक्षात ठेवा. ओके, मला वाटते. ओके, चला. ओके, नेक्स्ट आपण एवढं बघितलं. बरोबर, बापरे खूपच बघितलं की आपण. आयडेंटिफाय द फॉलोइंग एंजियोट्रॅकियल ट्यूब. बघा, ह्याचे पार्ट्स पण बघायचं आपल्याला. लास्ट प्रत्येक नॉर्शनमध्ये त्याचे पार्ट्स पण विचारलेले आहे. बघा, ठीक आहे पार्ट्स. ठीक आहे, ही बेवेल्ड टिप पुढची. हे बघा, इथे थोडी होल दिसते तुम्हाला. हे काय? मॉर्फिज आहे. ओके, हे आहे कप, बलून म्हणजे कप आहे.
जे फुगते आणि इन्फ्लेट केलं तर फुगते आणि डिफ्लेट केलं तर कमी होते. ओके, हे काय इंटरनल आणि आउटर डायमीटर, ह्याच्यामध्ये डायमीटर लिहिलेलं असतं. ओके, हे ब्ल्यू कलर दिसते हे काय रेडिओ ऑपेक आहे. हे 15 mm कनेक्टर आहे. ओके, हे काय 15 mm कनेक्टर आहे. हे काय ही सेल्फ सिलिंग वाल्व आहे आणि ही पायलट बलून आहे. ओके, इथनं आपल्याला ही इन्फ्लेट करायची असते. ओके, चला आपण ही इम्पॉर्टंट आहे थोडक्यात बघूया. ओके, चला शॉर्ट मध्ये आपल्याला पटकन बघायचं आहे. ओके, आपण काय बघतोय पार्ट्स कशाची ईटी ट्यूबची इम्पॉर्टंट आहे. ओके, पहिला होता ट्यूब शाफ्ट. ओके, पहिला नंबर द्यायला ट्यूब शाफ्ट. ओके, हे कशासाठी आहे, हे मेन कसं असणार आहे, हे सिलेंड्रिकल बॉडी बघितले ना आता कसं होता, सिलेंड्रिकल बॉडी होता, सिलेंड्रिकल बॉडी ऑफ ईटी ट्यूब. ओके, सिलेंड्रिकल बॉडी ऑफ ईटी ट्यूब. ओके, हे काय करतो प्रोव्हाइड करतो, काय प्रोव्हाइड पॅसेज, ह्याच्यामधनं हवा जाणार आहे. ओके, काय जाणार फॉर अ पॅसेज फॉर एअर म्हणा O2 म्हणा, एअर O2 किंवा अनेस्थेटिक ड्रग असो आणि त्याच्यासोबत जे आपलं मेडिसिन असो. ओके, कुठे जाणार हे टू द लंग्सला पोहोचणार आहे. ओके, हे ट्यूब शाफ्ट झालं. ओके, त्याच्यानंतर काय होता बेवेल्ड टिप एकदम पुढचा. ओके, थोडा ब्लंट होता बरं का, शार्प नसणार आहे. ओके, कसा होता ब्लंट. ओके, हे काय स्लॅन्टेड डिस्टल एंड ऑफ ट्यूब, डिस्टल एंड. ओके, डिस्टल म्हणजे जी आत जाणार आहे, एंड ऑफ ट्यूब. ओके, डिस्टल एंड ऑफ ट्यूब. ओके, हे कशासाठी हेल्प टू इजी पॅसेज, कशासाठी इजी पॅसेज बिटवीन वोकल कॉर्ड्स. ओके, कुठलं वोकल कॉर्ड्स आणि काय रिड्यूस ट्रोमा पण हे रिड्यूस करतो बरं का. ओके, बघा कसं होतं ते पुढे बघा एकदम ब्लंट होता. ओके, हे पण आपल्या लक्षात असायला पाहिजे. हे का नेक्स्ट काय होतं मॉर्फी आय. हे काय मॉर्फीज आय. ओके, मॉर्फीज आयचा पण फायदा आहे. ओके, काय की काय म्हणतो आपण साईड होल आहे कुठे नियर कुठे बेवेल्ड टिप एकदम डिस्टल एंडला. ओके, बघा ही काय करणार एन्श्योर करणार एन्श्योर एअरफ्लो बरोबर चाललंय का नाही, एन्श्योर एअरफ्लो इफ द टिप गेट्स ब्लॉक झाले तर मग आपल्याला कळणार ह्याच्यावरनं मॉर्फी जायचं, म्हणून ह्याची फायदा आहे. ओके, और काय म्हणू शकतो प्रेस्ड अगेन्स्ट, कशाच्या अगेन्स्ट द ट्रेकियल वॉलला. ओके, ट्रेकियल वॉल बरं का, ही साईडला असतो म्हणून ह्याची फायदा आहे. बघा मॉर्फीज काय ही साईड होल नियर बिलो द टिप आहे, एन्श्योर द एअरफ्लो. ओके, एअरफ्लो बरोबर होतंय का नाही, टिप गेट्स ब्लॉक्ड व्हेन जी कंप्लीट जे आहे टिप जे ब्लॉक झाल्यावर और प्रेशर अगेन्स्ट द ट्रेकियलला साईडला प्रेशर देते, असं चिपकून ब्लॉक वगैरे झालं तर. ओके, चला हे आपण बघितलं. नेक्स्ट पार्ट काय होता हे झालं मॉर्फीज आहे आणि ही पुढे काय एक कप आहे. हे काय कप. ओके, कप म्हणजे काय ही बलून सारखं दिसतंय तुम्हाला. ओके, फुगा. ओके, फुगा पण म्हणू शकतो तुम्ही. ओके, हे काय ही असणार आहे इन्फ्लेट करता येते ह्याला. ओके, काय करता येते आपल्याला इन्फ्लेट, हवा टाकायचं त्याच्यावरती. ओके, काय इन्फ्लेट बलून. ओके, कुठं बलून नियर डिस्टल एंड, नियर कुठं डिस्टल एंडला आहे. ओके, मग ह्याची फायदा नसेल तर कसे. ओके, ही करणार आहे प्रोव्हाइड सील. ओके, प्रोव्हाइड सील इन द ट्रेकिया. ओके, सील इन द ट्रेकिया समजा ही आहे ट्रेकिया, ही आहे ईटी ट्यूबचं द एंड. ओके, जे आपण बलून बसवलं तर असे फुगणार, हे काय करणार प्रोव्हाइड सील. ओके, सील इन द ट्रेकिया असं घट्ट बसणार त्याच्यावरती. ओके, म्हणजे हलणार नाही. ओके, प्रोव्हाइड सील ट्रेकिया. ओके, अजून काय करू शकतो प्रिव्हेंट एस्पिरेशन. ओके, प्रिव्हेंट एस्पिरेशन म्हणा आणि एन्श्योर करतो. ओके, काय एन्श्योर इफेक्टिव्ह व्हेंटिलेशन. ओके, इफेक्टिव्ह व्हेंटिलेशन पण एन्श्योर करतो बरं का, हे लक्षात ठेवा. ओके, कप झालं आता. ओके, मग हे फुगवणार कसं आहे, हे कुठलं आहे हे काय होता पायलट बलून. ओके, हे कुठलं 1 2 3 4 5. ओके, पायलट बलून. ओके, हे काय करणार ही स्मॉल एक्सटर्नल आहे, स्मॉल कसं एक्सटर्नल बलून. ओके, कनेक्टेड. ओके, कनेक्टेड टू द कप. ओके, आहे ना बघितलं ना तुम्ही. ओके, चला इथे कुठे गेलं हां बघा आहे ना एक्सटर्नल आहे बरं का, आणि इथे बाहेर दिसतंय आपल्याला. ओके, ही एक्सटर्नल बलून कनेक्टेड टू कप. ओके, एवढं आपलं दिसलं. हे काय करणार ही इंडिकेट करणार, काय इंडिकेशन देतो इंडिकेट कप इन्फ्लेशन. बरोबर, कप इंडिकेट म्हणजे इन्फ्लेट झाले का नाही, फुगलेला आहे का नाही. ओके, इन्फ्लेट. ओके, इन्फ्लेट किंवा इन्फ्लेशन
स्टेटस. ओके, आपल्याला जी माहिती कळवते आणि काय करू शकतो आपण, प्रिव्हेंट करू शकतो. ओके, काय प्रिव्हेंट ओव्हर इन्फ्लेशन आपण प्रिव्हेंट करू शकतो. ओके, हे झालं. मग इन्फेक्शन हे लाईन एक आहे. ओके, हे लाईनचं एक बद्दल आहे. ओके, हे बघा इन्फ्लेशन लाईन. ओके, हे काय काम करतो, इन्फ्लेशन लाईन किंवा पायलट ट्यूब पण म्हणू शकता आपण. काय पायलट ट्यूब. बघा ही सगळी इम्पॉर्टंट म्हणून सांगतो बरं का, लिहून घ्या, इम्पॉर्टंट आहे. ओके, थिन. ओके, हे कसं असणार आहे, थिन ट्यूब कनेक्टिंग आहे बरं का, लक्षात आलं. कनेक्टिंग कुठे, कप टू पायलट बलून. कप टू पायलट बलूनला हे कनेक्टेड आहे. ओके, आपण हे कशासाठी यूज करतो, यूज कशासाठी, टू इन्फ्लेट. ओके, ते छोटीशी होते बघा पाईप, तिथलाच बोलतोय आपण. ओके, आणि इन्फ्लेट आणि काय म्हणू शकतो, डिफ्लेट. इन्फ्लेट कुठे, कप मध्ये. कप विथ, बघा ही लक्षात घ्या, एअरच भरणार आहे आपण त्याच्यामध्ये. ओके, कुठे गेलं आपलं ए इन्फ्लेट नाही. ओके, सॉरी बघा कुठे होतं आपण, अरे कुठे गेला आपला डायग्राम. हा बघा, हे काय, हे इन्फ्लेशनचं लाईन आहे. ओके, काय इन्फ्लेशन लाईन म्हणजे पायलट ट्यूब पण म्हणू शकतो. ओके, ह्याच्यामधनं आपण काय भरणार आहे, ह्याच्यामध्ये एअर भरणार आहे. हे लक्षात ठेवा. आपण NS भरायचं का सर, ते परत हे होणार, क्रिस्टल होणार, डिस्टल वॉटर भरायचे का, नाही. त्याच्यामध्ये प्युअर NS भरायचं. जे NS भरायचं म्हणतो बघा, एअर भरायचं आहे. जे NS वगैरे झालं ना, ते युरिन कॅथेटरमध्ये बरं का, असे कन्फ्यूज करून घ्यायचं नाहीये. ओके, ह्याच्यामध्ये आपण भरलेलं आहे. मग अजून काय राहिलं, हा बघा हे मेन कनेक्टर राहिलं आपलं. ओके, हे काय नेक्स्ट काय होतं, पॉईंट जाऊ द्या. मग आता काय राहिलं, कनेक्टर. ओके, हे कनेक्टर कसं असणार आहे, ही स्टँडर्ड आहे बरं का. ठीक आहे, स्टँडर्ड किती, 15 mm चं. नाही सर ही फिमेल आहे, ही बच्चो आहे, थोडी लहानची आपण टाकूया ही कनेक्टर. नाही, असं नाही करायचं. म्हणजे हे 15 mm कसं स्टँडर्ड माहिती आहे, ही प्रत्येक गोष्टीला फिक्स असतं. म्हणजे आपण इझिली कनेक्ट करू शकतो. आता समजा तुमचा मोबाईल चार्जिंग वायर C-पिन आहे, मग तुम्ही कुठल्या पण C-पिनचं वायर टाकू शकता ना, मोबाईलला चार्जिंगला लावू शकतो ना. मग असंच आहे इकडे पण. मग 15 mm फिक्स आहे, स्टँडर्ड आहे. सगळी इक्विपमेंट त्याला बसतात. एक्झाम्पल जे आपण व्हेंटिलेशन मशीन म्हणा, आणि अनेस्थेटिकचे बॉइल्स मशीन आणि जे अनेस्थेटिकचं सर्किट वगैरे असतं बघा, ती सगळं फिट बसण्यासाठी आहे बरं का. हे ठीक आहे, स्टँडर्ड 15 mm असतो. ही पण विचारलेले क्वेश्चन आहे नॉर्शेटमध्ये, किती सेंटीमीटर, सॉरी MM असतो म्हणून. ओके, ठीक आहे, हे ऐकलं. कुठे असणार आहे, प्रॉक्झिमल एंडला असणार आहे. ओके, प्रॉक्झिमल एंड. ओके, डिस्टल एंडला काय होतं, बलून मॉर्फिस आहे, तिकडं साईडचा झाला. हे काय, प्रॉक्झिमल एंड. ओके, हे कशासाठी आपण करेक्ट ET ट्यूब करेक्ट म्हणतो बघा, कनेक्ट. ओके, आपल्याला कनेक्ट करायचं आहे. काय कनेक्ट करायचं आहे, कनेक्ट ET ट्यूब कनेक्ट करायचं आहे. ओके, कशासाठी, टू अनेस्थेटिक किंवा अनेस्थेशियासाठी. ओके, ते झालं. आणि त्याच्यानंतर अजून काय करू शकतो आपण, अनेस्थेशियाचे सर्किट. ओके, अनेस्थेशियाचे सर्किट जे असतो. ओके, मी थोड्या वेळात म्हणजे 2-3 एपिसोडमध्ये आपण घेऊन येऊया ते सर्किट पण. ओके, हे झालं. आणि अंबू बॅगचं जे पुढचं असतं बघा. ओके, अंबू बॅग. ओके, तुम्ही म्हणतील अंबू बॅग पिडियाट्रिकचं आणि अडल्टचे वेगळे असते, त्याचं पुढचं साईज डिफरंट असणार का, नाही. जे आहे कनेक्टरचे ते 15 mm राहणार आहे, हे पण लक्षात असू द्या. ओके, अंबू बॅग असा. अजून काय म्हणू शकतो, व्हेंटिलेटर. ही सगळी कनेक्ट करता येते. ओके, म्हणून ह्याचं काय फिक्स आहे, काय डायमीटर स्टँडर्ड आहे 15 mm. परत एकदा सांगतो, 15 mm इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. ओके, मग आता राहिलं काय आपलं, बघा हे काय राहिलं आता, हे मार्किंग. ओके, हे काय मार्किंग राहिलं. मार्किंग आपल्याला कशासाठी युजला होतात, म्हणजे हे डेप्थ ऑफ. ओके, काय म्हणू शकतो आपण, डेप्थ इन सेंटीमीटर. ओके, सेंटीमीटरमध्ये दिलेलं असते आपल्याला किती आत गेले वगैरे हे कळण्यासाठी. ओके, अजून काय म्हणू शकतो, हेल्प डिटरमाइन करेक्ट इन्सर्शन. ओके, डिटरमाइन करेक्ट इन्सर्शन आपल्याला ह्याच्यावरती कळणार आहे. ओके, एवढं झालं. आणि हे काय, रेडिओ अपेक्ट. याच्यामध्ये काय असणार आहे, ही विजेबल होणार आहे. कुठे, विजेबल ट्यूब ऑन कुठे, एक्सरे मध्ये. ओके, एक्सरे मध्ये दिसणार. मग काय फायदा ह्याचे, आपल्याला दिसणार आहे, पण फायदा काय, म्हणजे डेप्थ ऑफ ट्यूब आपल्याला कळणार आहे. डेप्थ ऑफ ट्यूब कितीपर्यंत आत गेलेला आहे. ओके, मला वाटतं एवढी खूप झालं आपलं. ET ट्यूब मध्ये कुठला पण क्वेश्चन येऊ द्या, तुम्हाला ह्याच्यामध्ये उत्तर भेटणारच आहे. म्हणजे तुम्ही ट्रॅक करणार आहे, म्हणजे टॅकल करणार आहे ते ह्याला. ओके, इथलं ट्रॅक करून टॅकल करायचं तुम्हाला. ओके, चला मग आपण सगळं बघितलं वाटतं. बघा हे काय, ET ट्यूब आहे, एंडोट्रिकल ट्यूब. ओके, सगळं बघितलं आपण कसं आहे, कशासाठी यूज करतो आणि पर्पज काय, आणि
मेडिसिन कुठलं द्यायचं, त्याच्यामध्ये टाईप कुठलं, सिंगल लुमेन, डबल लुमेन. बघा सिंगल लुमेन, डबल लुमेन, हे आहे लुमेन इथे, हे काय, हे सिंगल लुमेन आहे. ओके, हे सिंगल आहे, पण डबल असलं तर अजून एक पाईप असणार इथे. ओके, हे काय, हे डबल लुमेन. ओके, इमेज दाखवतो तुम्हाला नेक्स्ट मी. डबल लुमेन हे लक्षात राहू द्या तुम्हाला. ओके, हे सिंगल लुमेन, डबल लुमेन एवढं. ओके, चला हे काय साईज बघितलंय. ओके, आपण मोस्ट कॉमन मेलमध्ये 8 mm आणि फिमेलमध्ये 7 mm आपण यूज करतो. हे काय फॉर्म्युला नॉर्सेटमध्ये विचारलेला आहे. प्रत्येक पार्ट बद्दल आपण डिस्कशन केलेलं आहोत. ओके, चला मग आता नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, नर्स हॅज टू. ओके, नर्सला काय करायचंय, नर्स हॅज टू अप्लाय एरिथ्रोमायसिन. ओके, हे एरिथ्रोमायसिन लावायचे पेशंटला. कुठे लावायचं बघा, एरिथ्रोमायसिन आय ऑइंटमेंट आहे बरं का, ऑइंटमेंट आहे टू न्यूबॉर्न चाइल्ड. ओके, आता जन्मलेल्या बच्चूला आपल्याला ऑइंटमेंट लावायचं आहे. व्हिच एरिया ऑफ, बघा व्हिच एरिया ऑफ आय इज सपोज टू प्लेस इट. मग त्यांनी काय म्हणते, नर्स हॅज अप्लाय टू एरिथ्रोमायसिन ऑइंटमेंट लावायचं आहे न्यूबॉर्न पेशंटमध्ये, पण जे आहे ऑइंटमेंट आपल्याला कुठे सपोजली ठेवायचं आहे. ओके, बघा काय म्हणते यांनी, पहिला ऑप्शन मध्ये दिलेलं आहे ऑन द कोर्निया, कोर्नियावरती ठेवायचं, किंवा अंडर द आयलिड, आयलिड आहे आयलिडचा खाली ठेवायचं, लोअर कंजक्टिव्हा किंवा अप्पर कंजक्टिव्हा. ओके, बघा आपल्याला कुठे ठेवायचं आहे. ओके, चला मग उत्तर बघूया आपण. चला कुठे बघायचं आपल्याला, एरिथ्रोमायसिन आय ऑइंटमेंट. ओके, चला काय एरिथ्रोमायसिन आहे, एरिथ्रोमायसिन. ओके, एरिथ्रोमायसिन आय ऑइंटमेंट. ओके, आय ऑइंटमेंट आहे. ओके, ड्रॉप वेगळा, ऑइंटमेंट वेगळं, थोडी ही जेली लाईक असतो बरं का, जेली लाईक मी प्रिव्हियसली क्लासमध्ये सांगितलं तुम्हाला. ओके, ऑइंटमेंट आणि त्यावेळी ड्रॉप्स आपल्याला टाकायचे होते, किती मिनिटांनी गॅप द्यायचे, कुठले टाकायचे अगोदर सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, चला मग हे काय बघा, एरिथ्रोमायसिन ऑइंटमेंट आहे, हे आपण कशामध्ये, ही प्रोफिलॅक्सिस ड्रग आहे बरं का. कशासाठी, प्रोफिलॅक्सिस म्हणजे आपल्याला थांबवायचं आहे किंवा प्रिव्हेंट करायचं आहे. प्रोफिलॅक्सिस अगेन्स्ट. ओके, अगेन्स्ट कुठली कुठली डिसीज आहे ह्याच्यामध्ये, बच्चूमध्ये असणार आहे ऑप्थल्मिया, काय ऑप्थल्मिया निओनेट्रम, काय ऑप्थल्मिया निओनेट्रम साठी आपण ही प्रोफिलॅक्सिस देतो. मग ह्याचं पॉझिटिव्ह एजंट काय हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. विचारलेलं क्वेश्चन आहे, नेझेरिया, नेसेरिया किंवा नेझेरिया गोनोकोकाय, काय गोनोकोकाय बॅक्टेरिया, गोनोकोकाय बॅक्टेरिया बरं का. ही पेडियाट्रिक मध्ये होणारी, सॉरी निओनेट्रम मध्ये होणारी हे डिसीजेस आहेत आयचं. पण अजून एक आहे बरं का, न्यूबॉर्न मधला अजून एक आहे, हे पण लक्षात असू द्या बरं का. आपल्याला नॉर्मल एक्झामिनेशन जे बच्चू आहे ज्यावेळी आपल्याला भेटणार आहे, काय अजून काय, निओनेटल. ओके, निओनेटल कंजक्टिव्हायटिस, कंजक्टिव्हायटिस. ओके, ह्याचे पॉझिटिव्ह एजंट काय विचारलेले क्वेश्चन आहे, याची असणार आहे कुठला, क्लॅमेडिया, क्लॅमेडिया, क्लॅमेडिया ट्रोकोमॅटिस, ट्रोकोमॅटिस. ओके, हे लक्षात ठेवा, ही दोन्ही न्यूबॉर्न मध्ये भेटणार आहे, पण आपण प्रोफिलॅक्सिस कुठल्या मध्ये देणार आहोत, आता ऑप्थेल्मिया निओनेट्रम मध्ये देणार आहोत. ओके, बघा ही रिकमेंडेड बाय WHO आणि CDCचं बरं का, डिसीज कंट्रोलचे. ओके, CDCचं अकॉर्डिंग आहे किती, 0.5% आपण देतात काय, एरिथ्रोमायसिन. ओके, बघा हे झालं. मग आता कुठं द्यायचं आपल्याला, साईट. ओके, साईट कुठे द्यायचं, साईट आपल्याला ही ठेवायचं आहे लोअर, कुठे, लोअर कंजक्टायबल मध्ये, लोअर कंजक्टायबल सॅक मध्ये. ओके, लक्षात आलं तुम्हाला, इथे आपल्याला ठेवायचं आहे कशासाठी, टू एन्श्योर प्रॉपर अब्सॉर्प्शन. इथं प्रॉपर अब्सॉर्प्शन होणार आहे, प्रॉपर अब्सॉर्प्शन. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, अवॉइड ट्रोमा. ओके, आपण कॉर्ने वगैरे ठेवलं तर ठेवायचं नाही बरं का, एवढं लक्षात ठेवा. फक्त तुम्ही लोअर कंजक्टिव्हल मध्ये ठेवायचं आहे, चुकून पण नाही ठेवायचं. ओके, अवॉइड ट्रोमा. आणि अजून काय म्हणू शकतो आपण, रिड्यूस इरिटेशन. ओके, अजून काय, रिड्यूस कमी करायचं आहे काय, इरिटेशन. तुम्हाला डायग्राम दाखवतो मी, मला वाटतं आहे आपल्याकडे डायग्राम. ओके, कधी हे करायचं, टायमिंग पण माहिती आहे बरं का, टायमिंग विदिन 1 to 2 hours. ओके, जन्मल्यानंतर 1 ते 2 तासामध्ये. ओके, आफ्टर बर्थ, जन्मल्यानंतर. ओके, हे पण प्रोफिलॅक्सिस ड्रग आहे. ओके, हे झालं, मला वाटतं डायग्राम आहे. ओके, हा बघा हे काय, हे आहे ऑप्थल्मिया निओनेट्रम. काय आहे, ऑप्थल्मिया निओनेट्रम. ओके, ऑप्थल्मिया निओनेट्रम, निओनेट्रम. ओके, बघा डोळं कसं झालेलं आहे बच्चूची. ओके, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे, म्हणून आपल्याला काय, इथे लोअर कंजक्टिव्हा आहे. ओके, कुठं असणार, इथे हे खाली ओढून इथे आपल्याला ऑइंटमेंट ठेवायचं आहे.
ओके ऑइंटमेंट कुठली एरिथ्रोमायसिन ओके एरिथ्रोमायसिन किती ठेवणार आहे आता मी जस्ट म्हटलं WHO ने 0.5% ओके एवढं तुमचं लक्षात असायला पाहिजे मग आपल्याला कसं करायचं आहे ओके प्रोसिजर ओके असं चाललं बाबा हा चला द्या माझ्या हातात मी लावतो ऑइंटमेंट ओके ही चुकीची पद्धत आहे त्याला एक सिस्टमॅटिकली WHO अकॉर्डिंग टू एक प्रोसिजर दिलेलं आहे तसं आपल्याला फॉलो करायचं आहे अगोदर काय करायचं आपल्याला हँडवॉश करायचं आहे ओके हँडवॉश करायचं आहे असं चाललं नाही ओके त्याच्यानंतर वेअर ग्लाउज घालायचं आहे ओके स्टराईल वाला ओके त्याच्यानंतर काय करायचं स्वॅडल ओके स्वॅडल द बेबी कशासाठी फॉर सेफ्टीसाठी व्यवस्थित आपल्याला पकडायचं आहे बेबीला ओके हे झालं दुसरं त्याच्यानंतर काय करणार आहे पुट डाऊन ओके पुट डाऊन लोअर आयलिड ओके पुट डाऊन लोअर आयलिड जेंटली बघा काय म्हणते जेंटली आपल्याला खाली घ्यायचा आहे ओके पुट डाऊन ओके आपण हे केलं त्याच्यानंतर आपल्याला अप्लाय करायचं आहे अप्लाय थिन बघा थिन रिबन ऑइंटमेंट ओके रिबन ऑफ ऑइंटमेंट कुठे ऑइंटमेंट इनटू जस्ट आपण म्हटलेलं आहे डिस्कस केलेलं आहे लोअर कंजक्टायबल सॅक मध्ये ओके कुठे टाकणार लोअर कंजक्टायबल सॅक मध्ये आपण टाकणार आहे ओके त्याच्यानंतर काय क्लोज करायचं काय आयलिड क्लोज आयलिड ओके त्याच्यानंतर जंटली आपल्याला मसाज करायचा आहे जंटली मसाज ओके मसाज कशासाठी करतो मसाज तो स्प्रेड जे ऑइंटमेंट आहे सगळीकडे पसरायला पाहिजे म्हणजे काय स्प्रेड ऑइंटमेंट सगळीकडे पसरायला पाहिजे हे आपण केलं ओके त्याच्यानंतर काय आपल्याला काय करायचंय रिपीट ओके त्याच्यानंतर रिपीट टू अनदर आय रिपीट टू अदर आयला दुसरी आय मध्ये पण आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर काय आपल्याला डॉक्युमेंटेशन करायचंय ओके आणि इफ नोट एनी रिॲक्शन ओके ही पण लक्षात ठेवा हे आपल्याला ही आहे इझी फंडा ओके मला वाटतं डायग्राम आहे आपल्याकडे ओके हा बघा प्रोसिजर फॉर ऑइंटमेंट ऍप्लिकेशन ओके आपल्याला काय करायचं आहे हँडवॉश केलं आपण वेअर ग्लोव्ज बघा आणि काय केले हँड ग्लोव्ज घालून हँडवॉश करायला हे चुकीचं बरं का ठीक आहे स्वेड द बेबी आपल्याला व्यवस्थित पकडायचं आहे पुल डाऊन द लोअर आयलिड जेंटली असं खाली ओढायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला रिबन ऑफ ऑइंटमेंट कुठे इथे लोअर कंजक्टायबल मध्ये बरं का ही पण डायग्राम चुकलेलं आहे त्यांनी आणि हे काय क्लोज आयलिड जेंटली मसाज ओके आपल्याला मसाज करायचा आणि रिपीट टू द दुसऱ्या आय मध्ये पण प्रयत्न करायचा आणि डिवोशिव्ह प्रोसिजर ई पेनी रिॲक्शन आणि क्लीन अप द ट्यूब आणि हँडवॉश अगन परत नंतर आपल्याला हा धुवायचा आहे ओके बघा कंजक्टायवा कुठे आहे इथे कंजक्टायवा आहे ओके आपल्याला इथे टाकायचं आहे लोअर कंजक्टायवा मध्ये ओके परत हे काय बंद करून आपल्याला मसाज करायचं ते ऑइंटमेंट आहे कुठली एरिथ्रोमायसिनची जी आपल्याकडे सगळीकडे स्प्रेड व्हायला पाहिजे ओके चला ऑप्शन काय होता ऑन द बघा ऑन द कोर्नियामध्ये काय करू शकतो कोर्निया कसं आहे हे ट्रान्सपरंट असतं बरं का ठीक आहे ट्रान्सपरंट ओके ट्रान्सपरंट आहे आणि ते पण कुठं आहे सेंट्रल पार्ट ऑफ आय आहे ओके इथे काय हे टाकलं तर काय होणार आहे इकडे इरिटेबल होणार ओके इरिटेबल आणि डिस्कम्फर्ट म्हणून आपल्याला इकडे टाकायचं नाहीये ओके हे गेलं खड्ड्यात ओके अंडर द आयलिड ओके अंडर द आयलिड नॉट प्रॉपर ऑब्झर्वेशन आयलिडचं खाली टाकल्यावर आपल्याला इथे म्हणते त्यांनी आयलिडचं खाली टाकायचं हे काय म्हणू शकतो नॉट प्रॉपर ऑब्सॉर्प्शन म्हणजे ऑब्सॉर्प्शन चांगल्या पद्धतीने होणार नाही ओके हे काय लोअर कंजक्टावा एकदम बरोबर होता अप्पर कंजक्टावा ओके अप्पर कंजक्टाव्याला इकडे काय करणार आहे का तुम्ही हे डिफिकल्ट होणार आहे ओके डिफिकल्टी टू असेस इन द न्यूबॉर्न ओके एवढी छोटीची बच्चू असते ते ओके न्यूबॉर्न मध्ये आणि काय कॅन पण इंजुरी पण होऊ शकते बरं का कॅन कॉज इंजुरी ओके कॅन कॉज इंजुरी ऑर अजून काय म्हणू शकतो आपण ओव्हर डिस्ट्रीब्युशन ओके ओव्हर डिस्ट्रीब्युशन होण्याची पण चान्स आहे अप्पर कंजक्टायवा बद्दल मी बोलतोय बरं का हे ऑफ काय म्हणू शकतो आपण हे झालं काय डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑइंटमेंट ओके ऑइंटमेंट टाकणार आहे ना आपण तिकडे ओके हे झालं मग आपले उत्तर असणार आहे तिसरे ओके तिसरे उत्तर बरोबर असणार आहे ओके चला मग आता नेक्स्ट क्वेश्चनला जायचं आहे आपल्याला एरिथ्रोमायसिन बद्दल बघा काय काय बघितलं प्रोफिलॅक्सिस ड्रग आहे ऑप्थॅल्मिया न्यूनोट्रम ओके हे झालं साईट कुठे टाकायचं लोअर कंजक्टायवल चॅक मध्ये टाकायचं आपल्याला एन्श्योर द प्रॉपर यासाठी टायमिंग विदिन बघा ह्याच्यासोबत अजून ड्रग्स आहेत बरं का एरिथ्रोमायसिन सोबत अदर ड्रग पण आहे कुठले आहे टेट्रासायक्लिन म्हणा कुठले टेट्रासायक्लिन 1% ओके अजून कुठली म्हणू शकतो आपण पॉव्हॅडिन आयोडीन किती 2.5% सोल्युशन ओके
2.5 वर का 25 नाही आहे. ओके, हे झालं. अजून सिल्वर नायट्रेट म्हणा. सिल्वर नायट्रेट हे किती पर्सेंटेज? सिल्वर नायट्रेट मला वाटतं 1%. ओके, ही अदर ड्रग्स आहे, ही पण लक्षात असू द्या. ओके, चला हे काय ऑप्थेल्मिक न्यूरोटर्मचे हे बघितलं, प्रोसिजर बघितलं आपण. ओके, चला हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे. ओके, चला मग नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते बघा. बघा काय, ग्लायकेटेड. ओके, ग्लायकेटेड हिमोग्लोबिन सगळ्यांनी मोस्ट कॉमनली ऐकलेलं आहे HbA1c. ओके, हे काय HbA1c म्हणजे काय? ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. टेस्ट मीन्स ग्लुकोज लेवल. ओके, HbA1c रिपोर्ट सगळ्यांना माहिती आहे. आपण कधी काढतो हे? आपल्याला हिस्ट्री पाहिजे असेल तर 3 महिन्याचा हिस्ट्री कशाची? ग्लुकोज लेवलची. मग आपण काय करतो? HbA1c रिपोर्ट काढतो. त्याच्यामध्ये आपल्याला इझिली कळते हा बाबा 3 महिन्याचं एव्हरेज असा होतं ह्याचं शुगर लेवल म्हणजे ग्लुकोज लेवल. ओके, सगळ्यांना ही माहितीच आहे. बघा ही किती दिवसाचं देणार आहे असं विचारलेलं आहे. ही नॉर्शेट मध्ये विचारलेले क्वेश्चन आहेत. ओके, नॉर्शेट मधले क्वेश्चन आहेत बरं का. ओव्हर 2 days. ओके, फक्त 2 दिवसाचा कळणार. ओव्हर 14 दिवसाचा आपल्याला कळणार आहे. ओव्हर 30 दिवस आणि ओव्हर 90 दिवस. ओके, 90, 30, 14, 2. ओके, चला आपल्याला HbA1c बद्दल थोडक्यात बघायचं आहे. काय होता HbA1c म्हणजे काय? ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. काय? ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे? HbA1c मध्ये ही फॉर्म ऑफ हिमोग्लोबिन. हे काय? फॉर्म ऑफ हिमोग्लोबिन आहे. काय करणार आहे? दॅट दॅट केमिकली लिंक्ड. ओके, कसे लिंक्ड असणार आहे? केमिकली लिंक्ड विथ. ओके, केमिकली लिंक्ड टू ग्लुकोज. बघा कसं लिंक्ड असणार आहे? केमिकली जे HB सोबत लिंक्ड असणार आहे ग्लुकोज. ओके, त्याला अजून काय म्हणतो आपण? ऑल्सो नोन ॲज अ ग्लायको. काय म्हणतो? ग्लायकोसायलेटेड HB. ग्लायकोसायलेटेड HB म्हणजे एक HB आहे समजा. ओके, एक HB आहे समजा. ओके, त्याच्यामध्ये ही शुगर काय असणार आहे? केमिकली अटॅच्ड असणार आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे आरबीसीचं. आरबीसी किती दिवसापर्यंत जाऊ शकतं? लक्षात आहे ना तुम्हाला? ओके, एक झालं आरबीसीचं. हे काय? ग्लायकोसायलेटेड HB. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आपण बघणार आहे ह्याची मेकॅनिझम. ओके, याची मेकॅनिझम हे काय करणार? ग्लुकोज जे ब्लड मध्ये असणार. ओके, ग्लुकोज इन द ब्लड कशासाठी? ही बाइंड असणार आहे. ओके, बाइंड इरिव्हर्सिबिलिटी म्हणजे एकदा जुडले तर मग संपला. ओके, रिव्हर्सेबल आहे का? बघा एक हे आहे HP. ओके, हे आहे ग्लुकोज. ओके, असं चिपकले. एकदा चिपकलेल्यावर ही इरिव्हर्सेबल आहे म्हणजे ही सोडणार नाहीये. ओके, हेच मेन फायदा आहे. ओके, आपल्याला HbA1c मध्ये ग्लुकोज लेवल भेटण्यासाठी. हे काय? ग्लुकोज इन द ब्लड बाइंडले. ओके, बाइंड इरिव्हर्सिबली HB इन RBC. ओके, HB इन RBC लक्षात आलं. आणि ह्याचं अमाऊंट. ओके, अमाऊंट ऑफ HbA1c फॉर्म कसे फॉर्म होणार आहे? इज प्रोपोर्शनल. ओके, हे काय? प्रोपोर्शनल. एक मिनिट. अमाऊंट ऑफ HbA1c फॉर्म्ड इज अ प्रोपोर्शनल टू कसे? एव्हरेज. ओके, एव्हरेज ब्लड ग्लुकोज लेवल. ओके, ग्लुकोज लेवलला एव्हरेज कसा आहे जेवढं ही काय होणार आहे? बाइंड होणार आहे. अमाऊंट ऑफ HbA1c फॉर्म्ड बरं का. अमाऊंट ऑफ HbA1c फॉर्म्ड प्रोपोर्शन. बघा काय? ही प्रोपोर्शन आपण कसं म्हणतो? 1:1 असे. ओके, हे काय? एव्हरेज ब्लड ग्लुकोज लेवल जेवढी असणार ग्लुकोज लेवल तेवढी ही फॉर्म होणार आहे. ओके, म्हणून आपल्याला इझिली भेटणार आहे. ओके, चला हे आपण बघितलं. आणि HbA1c. ओके, HbA1c रिफ्लेक्ट काय रिफ्लेक्ट करतो? HbA1c ही काय करतो? रिफ्लेक्ट एव्हरेज ग्लुकोज. ओके, लक्षात आलं? एव्हरेज ग्लुकोज ओव्हर द प्रायमरी. ओके, बघा रिफ्लेक्ट करणार HbA1c. बघा लास्ट काय बघितलो आपण? जी मेकॅनिझम आहे ग्लुकोज जे एकदा बाइंड होणार आहे कशासोबत? HB इन RBC मध्ये. हे दोन्ही मध्ये एकदा बाइंड झाला तर ते इरिव्हर्सिबली असणार आहे. अमाऊंट ऑफ HbA1c एवढंच फॉर्म होणार आहे जेवढी प्रोपोर्शनली ब्लड ग्लुकोज लेवल आहे. ओके, हे लक्षात आलं आपलं. मग HbA1c जेवढंच प्रोपोर्शन सेम असेल तर काय होणार? रिफ्लेक्ट एव्हरेज ग्लुकोज. ओके, ग्लुकोज ओव्हर द किती दिवसाचा? ओव्हर द प्रिव्हियस 2 ते 3 महिन्याचा रिझल्ट एव्हरेज आपल्याला भेटणार आहे. म्हणजे 3 महिने म्हणजे किती? 30, 60, 60, 90. ओके, 90 दिवसाचा आपल्याला रिपोर्ट भेटणार आहे. ओके, एवढं आपण बघितलं. बघा ह्याची HbA1c नॉर्मल व्हॅल्यू पण विचारतात. ओके, लेवल. ओके, नॉर्मल किती असतं? नॉर्मल असतं
लेस दॅन 6.0% बरं का. आणि प्री डायबिटिक प्री असेल तर 6.0. ओके 6.0 टू किती 6.4%. ओके समजा डीएम मध्येच गेले पेशंट म्हणजे मोर दॅन 6.5 असेल तर पेशंटला समजायचं हा बाबा तुला डायबिटिक झालेलं आहे आणि 3 महिन्यापासून तू डायबिटिक म्हणजे हाय ब्लड शुगर लेवलमध्येच होता असं समजून घ्यायचं. हे किती दिवसाचं आहे? हे आहे 90 डेचं. 90 डे किंवा 3 मंथ म्हणू शकतो आपण. ओके मला वाटतं सगळ्यांना लक्षात आलं असेल. हे बघा ही डायग्नोसिस कशाचं आहे? ही डायग्नोस करतो कशासाठी? कन्फर्म करतो बरं का. हे कन्फर्मेटिव्ह डायग्नोसिस ऑफ डीएम. ओके प्रिव्हियसली तुम्हाला होतं का नाही. ओके हे एक झालं. आणि अजून काय म्हणू शकतो? मॉनिटर. आपल्याला मॉनिटर पण करता येते. काय मॉनिटर? काय इव्हॅल्युएट लॉंग टर्म ग्लुकोज कंट्रोल. ओके लॉंग टर्म किंवा ग्लायसेमिक कंट्रोल जे ग्लुकोज आहे. ओके कंट्रोल कसा होता बॉडीमध्ये. ओके किती लॉंग टर्मची म्हणजे 3 महिन्याचं आपल्याला एवढी भेटणार आहे. ओके चला. आणि प्रेडिक्ट पण करतो बरं का. प्रेडिक्ट काय प्रेडिक्ट? आता समजा 6.5 पेक्षा जास्त झालेला आहे. ओके मग ही कशासाठी आहे? ही हायर रिस्क असणार आहे पेशंट. ओके मोर दॅन किती होता? सॉरी मोर दॅन 6.5 असेल तर ओके पर्सेंटेजमध्ये हायर रिस्क ऑफ. ओके हायर रिस्क फॉर कशासाठी? रेटिनोपॅथी. ओके रेटिनोपॅथी न्यूरोपॅथी त्याच्यासोबत नेफ्रोपॅथी हे सगळे लक्षात ठेवा बरं का. नेफ्रोपॅथी ही प्रेडिक्शन करतो. ओके एवढं आपलं लक्षात आलंय. ओके चला मग आता काय करायचं आपल्याला? चला क्वेश्चनकडे जाऊया. ओके मग ग्लायकेटेड हिमोग्लोबिन HbA1c मीन्स ग्लुकोज किती दिवसाचा देणार आपल्याला? 90 दिवसाचा देणार आहे म्हणजे 3 महिन्याचा. ओके 2 ते 3 महिन्याचा प्रिव्हियसली. ओके याचा ॲडव्हान्टेज एक आहे बरं का. हे काय? नॉट फास्टिंग. ओके याला फास्टिंगची जरूरत नाही. उपास म्हणजे मी फास्टिंगचं ब्लड ग्लुकोज लेवल वगैरे घ्यायचं ह्याची काय नॉट काय म्हणू शकतो रिक्वायर्ड. ओके नॉट रिक्वायर्ड फास्टिंग हे एक फायदा आहे. आणि हे काय करू शकतो? आणि गाईड करतो बरं का. गाईड इन द ट्रीटमेंट. ओके ट्रीटमेंट ॲडजस्टमेंटमध्ये हा बाबा ह्याला डोज वाढवायला पाहिजे का कमी करायला पाहिजे ह्याला मदत करतो. ओके हे एक झालं. आणि हे डायरेक्ट रिफ्लेक्ट करतो. काय डायरेक्ट रिफ्लेक्ट ग्लुकोज कंट्रोल वगैरे. ओके काय ओव्हरऑल बरं का. ओव्हरऑल आणि लॉंग टर्म किती 90 दिवसाचा. ओके एवढी फायदा आपल्याला भेटलेला आहे. ओके हे बघा हे काय HbA1c. ओके बघा हे काय ग्लुकोज आहे. आरबीसी हिमोग्लोबिन ही आरबीसी आहे त्याच्यामधला ही HB झाला. HB मध्ये जसा प्रकारे बघा ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. ओके काय ग्लायकेटेड हिमोग्लोबिन बघा इथे शुगर म्हणजे जे ग्लुकोज आहे लेवल बसलेला आहे. एकदा बाइंड झालं तर हे कसं आहे रिव्हर्सेबल आहे. एकदा बाइंड झालं तर परत ही निघणार नाहीये. ओके किती दिवसापर्यंत? जी आरबीसी जे हिमोग्लोबिनचं जे आहे ते डिस्ट्रॅक्शन होईपर्यंत. ओके चला मग नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया आपण. चला काय म्हणते क्वेश्चन बघा. द नर्स. ओके द नर्स केअर फॉर अ पेशंट इन अ ऑन्कोलॉजी युनिट. बघा आपली नर्सिंग ऑफिसरची ड्युटी कुठं लागलेलं आहे? ऑन्कोलॉजी युनिटमध्ये बरं का. टू इज अ रिसिव्ज किमोथेरपी. मग ऑन्कोलॉजी असेल तर तिथे किमोथेरपी देणारच आहे. ओके द पेशंट इज अ एक्सपिरियन्स थ्रोम्बोसाइटोपेनिया. काय झालेलं त्याला? थ्रोम्बोसाइटोपेनिया झालेला आहे. ओके which laboratory result would be the consistent with this diagnosis. ओके आपल्याला कुठली लेवल बघायचं आहे? हा बाबा ह्याला काय झालेलं आहे? थ्रोम्बोसाइटोपेनिया झालेला आहे. ओके लो आरबीसी भेटलं तर या WBC प्लेटलेट किंवा लो विटॅमिन B12 भेटलं तर आपल्याला कसे ओळखायचे आहे? बघा किमोथेरपी म्हणल्यावर एक लक्षात आला माझं तुम्हाला इझी आहे बरं का लक्षात ठेवण्यासाठी. किमोथेरपीमध्ये काय होते माहिती आहे का? किमोथेरपी ड्रग कशासाठी यूज करतो आपण? किमोथेरपी ड्रग दिले तर हे काय काम करणार आहे? जे ऍक्टिव्हिटी रॅपिड ऍक्टिव्हिटी म्हणजे काय म्हणतो आपण जे रॅपिडली डिवायडिंग सेल आहे. ओके जे फास्ट मध्ये ग्रोथ होते आणि डिवाइड होतो त्याला जी डायरेक्ट काय करणार आहे? ऍक्शन मध्ये घेणार आहे. काय म्हणू शकतो आपण? किमोथेरपी ही रिड्यूस द काय करणार? रिड्यूस द ऍक्टिव्हिटी. कशाची ऍक्टिव्हिटी? रिड्यूस द ऍक्टिव्हिटी ऑफ रॅपिडली डिवायडिंग सेल. कसे? रॅपिडली डिवायडिंग सेल. ओके कुठली पण असो जे डिवायडिंग सेल त्याला सगळं काय करणार आहे? रिड्यूस करणार आहे. ओके समजा आपली सेल सायकल आहे एक. ओके काय आहे? सेल सायकल. ओके त्याच्यामध्ये आता समजा एक आपल्याला जेवण करायचं आहे. ओके त्याच्यामध्ये दोन आपण डिवायडेशन करू. एक टाइम आहे जेवण तयार करायचं. ओके आणि एक पार्ट आहे जेवण खायचं. मग आपल्याला कुठल्या टाइम मध्ये
म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये टाइम कमी लागणार आहे, जेवण करण्यामध्ये का जेवण खायला मध्ये. म्हणजे आता समजा आपण एक मला आता करायचं एक चपाती आणि भाकरी म्हणजे चपाती आणि भाजी करायची कुठली तरी. ओके, मला ही तयार करायला किती गेलं, मला गेलं 30 मिनिट, ह्याच्यामध्ये टाइम गेला. ओके, तयार करण्यासाठी, कशासाठी, प्रिपरेशनसाठी. मग जे सगळं तयार झाल्यावर मला टाइम लागला फक्त 10 मिनिटं खायला. किती मिनिटं लागला खाण्यासाठी. ओके, लंच केलं किंवा जे खाण्यासाठी मला किती लागलं, फक्त 10 मिनिटं. मग प्रिपरेशनला जास्त टाइम लागणार आहे नॉर्मली. ओके, सेल सायकलमध्ये बघा, ही नॉर्मल सेलमध्ये आहे. ओके, एक मिनिट इकडचं लिहून घेतो पहिला मी. त्याच्यामध्ये 2 फेस असणार आहे. कसे, एक आहे एम फेस. ओके, दुसरा आहे इंटरफेस. ओके, एम फेस आणि इंटरफेस. हे काय, ही मायटोसिस काय म्हणतो ह्याला आपण, मायटोसिस ऑकर. ह्याच्यामध्ये मायटोसिस होते ऑकर. हे कशासाठी, सेल डिव्हिजनसाठी. ओके, हे काय, सेल डिव्हिजनसाठी. मग हे काय, इंटरफेसमध्ये काय होते, त्याच्यामध्ये प्रिपरेशन होते बरं का. हे काय, प्रिपरेशन ऑफ सेल डिव्हिजन बाय द प्रोटीन. ओके, सेल डिव्हिजन बाय प्रोटीन. एवढं लक्षात आलं. 2 फेस आहे सेल सायकलमध्ये, एक आहे एम फेस. ओके, एक आहे एम फेस, दुसरी आहे इंटरफेस. ओके, जस्ट मी तुम्हाला काय म्हटलं, एम फेस काय, मायटोसिस ऑकर. हे काय, ह्याच्यामध्ये डिव्हिजन होणार आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये का आपण जेवण करणार आहे आणि ह्याच्यामध्ये प्रिपरेशन, ह्याच्यामध्ये आपण स्वयंपाक तयार करणार आहे. ओके, मला वाटतंय की आपण काउंट करून दुसऱ्या पेजमध्ये घेऊ. ओके, एकच मिनिट. ओके, चला मी केलेलं आहे बघा. हे काय, एमपीएस आणि इंटरफेस. एमपीएस मध्ये काय डिव्हिजन होणार आहे, इंटरफेस मध्ये काय होणार आहे, प्रिपरेशन होणार आहे. पण आपलं नॉर्मल सेल आहे. ओके, नॉर्मल सेल आहे आपल्यामध्ये काय होणार आहे, जी जेवण करणार आहे आपण. ओके, ह्याला टाइम लागणार आहे फक्त 10%, पण तयार करण्यासाठी किती, 90% काम लागणार आहे. ओके, ही झालं नॉर्मल. पण कॅन्सर सेलमध्ये काय होते बघा, हे आहे कॅन्सर सेलमध्ये, त्याच्यामध्ये रिव्हर्स फंड आहे. फक्त ह्यांना काय, जेवण करण्यासाठी 90 मिनिटं आणि म्हणजे 90% आणि प्रिपरेशनसाठी 10%. मग समजा मॅक्झिमम डिव्हिजन कुठे होणार. ओके, बघा याच्यामध्ये काय, नॉर्मल सेल आहे, ही दोन्हीमध्ये एक समजा 1 मिनिट टाइम आहे. ओके, 1 मिनिट टाइम आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय, 1 मिनिट नको आपण पकडूया 100 मिनिट. ओके, 100 मिनिट टाइम आहे. 100 मिनिट मतलब 90 मिनिट कशासाठी घालवले हे नॉर्मल सेल, फक्त प्रिपरेशनसाठी. आणि 10 मिनिट कशासाठी दिलेले आहे, फक्त डिव्हिजनसाठी. मग ह्याच्यामध्ये किती हे होणार आहे सेल डिव्हिजन, की समजा 1 मिनिटाला 1 झालं तरी 10 सेल डिव्हिजन. पण तेच समजा हे एक्झाम्पल साठी बोलतो बरं का मी. आणि ह्याच्यामध्ये काय, प्रिपरेशन फक्त 10 मिनिटसाठी आणि डिव्हिजन किती, 90 मिनिटासाठी. मग इथे 1 मिनिटाला 1 डिव्हिजन पकडलं तर 90 झालं. मग मॅक्झिमम सेल कुठे हे झाले, डिव्हिजन झाले. मग लक्षात आलं आपल्याला कॅन्सर सेलमध्ये मॅक्झिमम सेल डिव्हिजन होतात आणि म्हणून काय, स्पीडमध्ये ग्रोथ होणार आहे. मग आपण किमोथेरपी कशासाठी देतो, जे रॅपिडली डिव्हिजन होते त्याला आपल्याला काय करायचं आहे, मारायचं आहे. म्हणजे त्याला काय करायचं, आपल्याला रिड्यूस करायचं आहे त्याची ऍक्टिव्हिटी. मग ह्याच्यावरती किमोथेरपी ऍक्टिव्ह होणार आहे. ओके, हे झालं. पण समजा काय म्हणू शकतो, फॉर अँटी कॅन्सर ड्रग. ओके, आपण काय दिलं, फॉर अँटी कॅन्सर बरं का. हे काय, अँटी कॅन्सर ड्रग्स आहे. हे काम काय करणार, ऑल रॅपिडली. ओके, जे रॅपिडली डिवाइडिंग आहे. ओके, रॅपिडली डिवाइडिंग सेल. ओके, रॅपिडली डिवाइडिंग सेल आर कॅन्सर सेल. ओके, ही आपण किमोथेरपी दिलेलं आहे अँटी कॅन्सर ड्रग. ही काय समजून घेणार, जे पण रॅपिडली डिव्हिजन होते ही सगळं काय, ही सगळं कॅन्सर सेलच आहे. म्हणून काय, जे रॅपिडली स्पीड होते म्हणजे रॅपिडली स्पीड मध्ये म्हणजे डिवाइड होणार आहे, त्याला सगळ्यांना काय करायचं, मला रिड्यूस करायचं आहे त्याची ऍक्टिव्हिटी. म्हणून हे काय कामाला लागते. ह्या कामाला लागल्यावर आपल्याला काय कळते, जे आपल्या स्वतः बॉडीमध्ये ओके नॉर्मलीच बघा, नॉर्मल फंडामध्ये ते रॅपिडली डिव्हिजन होतात. कुठले कुठले एक्झाम्पल बघा, रॅपिडली डिवाइडिंग सेल. ओके, कॅन्सर सेल तर रॅपिडली होते बरोबर आहे. त्याच्या सोबत आपल्या नॉर्मली जीवनामध्ये पण 1, 2, 4 प्रकार सेल असं आहे, ते कॉमनली काय होणार आहे, रॅपिडली डिव्हिजन होणार आहे. ओके, पहिला आहे हेअर सेल. ओके, हेअर सेल. ओके, मी 15 दिवसाच्या अगोदर कटिंग केलतो, परत केस आले मला, परत मी कटिंग करतो, परत येते. म्हणजे काय झालं, हे हेअर सेल काय आहे, ही रॅपिडली काय डिवाइडिंग होणार आहे. पण आपण किमोथेरपी दिले तर ती कॅन्सर सेल सोबत आपल्या हेअर सेलला पण मारणार आहे. मग ही हेअर सेलची ऍक्टिव्हिटी कमी झाला तर काय होणार आहे, पेशंटमध्ये दिसणार आहे अलोपेशिया. ही साईड इफेक्ट आहे कशाची, कशाची बोलतोय मी, साईड इफेक्ट आहे कशाची, ही किमोथेरपी ड्रगची. ओके, 2 झाला. एक दुसरा आहे बोन मॅरो मध्ये. ओके, बोन मॅरो मध्ये प्रत्येक वेळी काय होतंय, ही सेल डिव्हिजन होतातच राहतात आपल्या बॉडी रिक्वायरमेंटसाठी. मग हे किमोथेरपी दिल्यावर ह्याच्यामध्ये होणार आहे डिप्रेशन. कशामध्ये,
बोन मॅरो डिप्रेशन होणार. ओके, मग रिझल्ट मध्ये काय देणार आपल्याला, पॅनसाइटोपेनिया. काय होणार, पॅनसाइटोपेनिया. पॅन म्हणजे सगळे, सायटोपेनिया. ओके, जी सेल आहे, पेनिया म्हणजे काय, सगळे कमी होणार आहे. ओके, कुठल्या पण असो, पॅनसाइटो म्हणजे काय, सगळी आरबीसी असो, प्लेटलेट असो, अजून काय डब्ल्यूबीसी, हे सगळे काय कमी होणार आहे. ओके, मग आपले इथं उत्तर भेटलेलं आहे, पण आपण थोडक्यात डिस्कशन करूया. अजून काय, जीआयटी सेल. ओके, आपल्याला पटपटकन जे आपण जेवण करतो त्याला काय डायजेशन करतात, ही सगळी काय रॅपिडली डिवायडिंग सेल आहेत. हे ह्याच्यामध्ये काय रिएक्शन होणार आहे आपलं, हे झालं हे एलोपेशिया, पॅनसाइटोपेनिया. आणि जीआयटी मध्ये मग डायरिया होणार आहे. काय होणार, डायरिया होणार. हे सगळे साईड इफेक्ट आहेत, नॉर्मली आपल्या पेशंटमध्ये दिसणार आहे. अजून काय, गॅमेट. गॅमेटमध्ये पण सेल डिव्हिजन मोस्टली डिवायडिंग म्हणजे रॅपिडली होणार आहे. मग हे अफेक्ट केलं तर म्हणजे केमोथेरपी दिलं तर त्याच्यामध्ये होणार आहे इनफर्टिलिटी. ओके, मला वाटतं थोडक्यात तुम्हाला समजलं असेल. आपण पुढे ह्याच्याबद्दल पुढे भरपूर डिस्कशन करायचं आपल्याला. ओके, बघा आपल्याला कुठे पॅनसाइटोपेनियामध्ये जायचं आहे बरं का. मला वाटतं तुम्हाला कळलं असेल. ओके, एवढी लक्षात ठेवायचं तुम्हाला, इझी समजून घेऊन. हे काय, पॅनसाइटोपेनिया. ओके, पॅनसाइटोपेनिया म्हणजे काय, त्याच्यामध्ये रिडक्शन कमी होणार आहे. काय काय कमी होणार, रिडक्शन इन ऑल 3. ओके, ऑल 3 काय, मेजर ब्लड सेल. ओके, मेजर ब्लड सेल कुठला होता आपला, ब्लड सेल्स. मी जस्ट म्हटलेलं तुम्हाला कुठली कुठली, समजा आरबीसी एक होता, आरबीसी कमी झाला तर आपण काय म्हणतो, एनेमिया म्हणतो. जर समजा आपल्याला डब्ल्यूबीसी कमी झालंय, ओके, मग काय म्हणतो आपण, ल्युकोपेनिया म्हणतो. आता समजा आपल्याला बॉडीमध्ये प्लेटलेट कमी झालेला आहे. ओके, मग आपण काय म्हणतो, थ्रोम्बोसाइटोपेनिया. काय म्हणतो, थ्रोम्बोसाइटोपेनिया. मला वाटते तुमचं लक्षात आलं असेल. ओके, नॉर्मल प्लेटलेट काउंट किती असते हे पण लक्षात ठेवा, 1.5 to 4.0 लाख लक्षमध्ये असते बरं का, प्लेटलेट लक्षमध्ये. ओके, पुढे काय, कम ऑफ ब्लड. हे झालं आपलं नॉर्मल फंडा. ओके, हे कशासाठी, प्लेटलेट बद्दलच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारले. हे कशासाठी यूज होतात, ही फंक्शन आहे कशासाठी, इम्पॉर्टंट रोल. ओके, इम्पॉर्टंट रोल इन द हिमोस्टॅसिस. ओके, म्हणजे काय, आपली काय ब्लिडिंग वगैरे आहे. ओके, काय म्हणू शकता, अरेस्ट ऑफ ब्लिडिंग. ब्लिडिंगला थांबते, हे अरेस्ट करतो ब्लिडिंगला. ओके, हे झालं आपलं नॉर्मल फंडा. ओके, चला मग ऑप्शन मध्ये काय काय दिलं आपल्याला, बघा लो आरबीसी भेटलं तर हे झाला एनेमिया, आता जस्ट आपण डिस्कस केलेला आहे. ओके, मग इथे काय दिले, थ्रोम्बोसाइटोपेनिया. नाही, डब्ल्यूबीसी कमी झाला तर काय म्हणत होतो आपण, काय म्हटलो, ल्युकोपेनिया. हे पण गेलं आपलं. लो प्लेटलेट भेटलं तर आपण म्हणणार होतो थ्रोम्बोसाइटोपेनिया. काय, थ्रोम्बोसाइटोपेनिया. मग आपलं उत्तर भेटलेलं आहे. ही आहे आपली तिसरी उत्तर बरोबर. ओके, हे काय, लो व्हिटॅमिन B12. बघा ही काय, ही कॉज आहे कशाची, ही आहे मेगलोब्लास्ट एनेमियाची. कशाची, मेगलोब्लास्टिक एनेमियाची. ओके, मला वाटतं तुम्हाला लक्षात आलं असेल. आपलं उत्तर आहे तिसरा. ओके, समजलं ना. ओके, चला मग बघा हे काय, इम्युनोथ्रोम्बोसाइटोपेनिक मध्ये अफेक्ट झाल्यावर काय काय दिसणार आहे. ओके, ब्लिडिंग कम्स, कारण प्लेटलेट फंक्शनच आहे ब्लिडिंग थांबवण्यासाठी, पण तेच मेन कार्यक्रम करणारेच लोक नसेल तर मग ब्लिडिंग होणार आहे, नोज ब्लीड होणार आहे. आणि त्याच्यासोबत काय, ब्रुशिंग द पर्पल स्पॉट्स म्हणे, आणि काय अनयुजली हेवी मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग. ओके, आणि हेमेटोमा, ब्लड इन द युरिन आणि स्टूल. बघा हे सगळं होणार आहे वॉमिटमध्ये. आणि रेड रॅशेस लाईक अ डॉट्स, ही सगळं कशाचे, ही लो प्लेटलेट झाल्यावर ही सगळी सिम्पटम्स आहे. ओके, ही काय, आपलं केमोथेरपीमध्ये आपण रॅपिड सेलमध्ये काय झालं तर हे सगळ्यांना मारायला सुरू केलंय. मग आपली जी बोन मॅरो आहे ते पण काय करत होता, मेजर सेल प्रोडक्शन करत होता, तिथला पण ऍक्टिव्हिटी कमी झालाय, म्हणून सगळी आपली मेजर सेलची संख्या कमतरता झालेला आहे. ओके, मग चला. ओके, आता आपण एवढे क्वेश्चन बघितले आहे. मग बाकीचे जे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे नॉर्शेट मध्ये आणि DMR DHS मध्ये येणारे क्वेश्चन आपण नेक्स्ट सिरीज म्हणजे नेक्स्ट एपिसोडमध्ये परत डिस्कशन करूया. ओके, सगळ्यांनी काय करायचं, आता लाईक करायचं आहे, कॉमेंट करायचं आहे, शेअर करायचं आहे, आणि सबस्क्राईब, आणि त्याच्यासोबत बेल आयकॉन. ही मेन आहे फीडबॅक देणे बरं का, फीडबॅक द्या बरं का, आपल्याला गरजेचं आहे. ओके, चला मग ही सगळ्यांना जे विद्यार्थी GNM ओके BSc नर्सिंगला शिकत आहे, ओके, त्यांना पण ही आपली चॅनल रेफर करा, कारण DHS DMR असो आणि नॉर्शेटची तयारी कसं करायचं, ओके, आपण इझिली त्यांना गाईड करू शकतो बरं का. म्हणजे त्यांचं वेळ वेस्ट होत नाहीये. जसं आपलं त्यांचं विदिन द 3rd इयर असो किंवा 4th इयर असेल तर यांना काय करायचंय, कॉम्पिटिशनची तयारी करायचंय लवकर जॉब भेटण्यासाठी. ओके, मला वाटतं तुम्ही ही चॅनल तुमच्या मित्र आणि मैत्रिणीकडे रेफर करतील. ओके, मग लवकरच भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये. धन्यवाद. चला.